आमचा देव खूप चांगला आहे, साक्ष घडवणारा देव आहे. असं होत नाही की देवानं कुणाची प्रार्थना ऐकली नाही किंवा त्याला उत्तर दिलं नाही. बायबल सांगतं, ऐकू येत नाही इतका माझा कान मंद नाही आणि देता येत नाही इतका माझा हात पण तोकडा नाही. परमेश्वर सगळं काही विपुल देतो. आणि शास्त्रात असं लिहिलं, जर त्यानं पुत्र दिला तर बाकीच्या गोष्टी देणार नाही का? कधी कधी काही गोष्टीसाठी आम्हाला फार वाट पाहावी लागते, पण जेव्हा आम्ही वाट पाहतो, बायबल सांगतं की धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली. सगळ्यात उत्तम धीर असणं. जर धीर नसेल तर साक्ष कधीच घडणार नाही. मला आठवतं की परवा मी मीटिंगला गेलो आणि त्या मीटिंगमध्ये एक बहीण त्या ठिकाणामध्ये आली. ती मला सांगत होती की घरातनं निघाल्यावर मी चर्चमध्ये आले आणि मग दानपत्रामध्ये दान टाकलं, मीटिंगमध्ये दान टाकलं. त्यानंतर तिला जाताना पैसे नव्हते. मग घरी पोचली. त्यांनी आता सगळं संपलेलं आहे, मला दुसऱ्या दिवस किंवा त्या दिवशी माझं घर कसं चालवं हा मोठा प्रश्न होता. परंतु साफसफाई तिने करायला सुरुवात केली आणि साफसफाई केल्यावर करत असताना अचानकपणे त्या वॉशिंग मशीनच्या खाली तिला 500 रुपये उपलब्ध झाले. ते म्हणती, देव अद्भुत रीतीने गरजा भागवतो. लक्षात ठेवा, जेव्हा तुमचं संपतं त्यावेळेस त्याची सुरुवात होते. म्हणून माझ्याकडं काय गेलं, काय संपलं, देवाकडच्या लोकांनी कधीच हा विचार करायचा नाही. हा, तुम्ही देवात नाही मग तुम्हाला आशा नाही, पण तुम्ही प्रभूमध्ये आहात तर प्रभू तुमची आशा आहे. आणि देवाला सर्व काही शक्य आहे बरं का, सर्व काही शक्य आहे. नाताळाचा माहोल आहे, सगळीकडं लोक या ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद सेलिब्रेट करत आहेत. त्यांना मोठा आनंद झालेला आहे. परंतु या पुत्राला कशा रीतीने आम्ही स्वीकारावं ते महत्वाचं आहे. ठीक आहे, येशू ख्रिस्त जन्माला आला, पण जन्माला आल्यानंतर त्याला कशा पद्धतीने स्वीकारायचं? लोक ज्या पद्धतीने स्वीकारतात त्या पद्धतीने तुम्ही स्वीकारलं तर तुमचा नाता रूढी परंपरेच्या द्वारे सेलिब्रेट केलेला नाताळ असणार आहे. तुम्हाला परंपरा पाळायच्या का तुम्हाला देवाचं वचन पाळायचं? लक्षात ठेवा, परंपरा पाळून कोणी स्वर्गामध्ये जाणार नाही. स्वर्गामध्ये जाण्यासाठी येशू ख्रिस्त हाच एक उत्तम माध्यम आहे. याच्याशिवाय कोणी स्वर्गामध्ये जाऊ शकणार नाही. मग तुम्ही त्याचा किती मोठा उत्सव केला, कशा पद्धतीनं त्याला तुम्ही आपल्या जीवनामध्ये घेतलं, या सगळ्या गोष्टी गौण आहेत. जो आला, ज्यानं राज्य केलं, जो मेला, वधस्तंभावरती प्राण दिला, जो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि आता पित्याच्या उजवीकडे आहे. आता तो काय बाळ म्हणून परत जन्म घ्यायला येणार नाही. आणि त्याचं बाळपण याच्याविषयी पण तुम्हाला चर्चा करत बसायची नाही. तो बाळ नाहीये, आता तो येणार आहे. त्यास तो न्यायाधीश पण येणार आहे, जजमेंट असणार आहे त्याच्याकडं. असं लिहिलं की त्याच्या हातामध्ये सूप असेल आणि जे चांगले गहू तो पाखडेल आणि आपल्या कोठारामध्ये साठवेल. तो धान्य गोळा करण्यासाठी कोठारामध्ये साठवण्यासाठी येणार आहे. म्हणून लक्षात घ्या, या ख्रिस्ताला, या येशूला आम्ही शुक्रवारी ऐकलं की त्याचं नाव येशू का ठेवावं. लोकांना माहित नाही त्याचं नाव येशू का ठेवलं. आणि जस्ट जनरल पुष्कळ वेळा बायबल आम्ही वाचतो, परंतु त्यातलं जे मुख्य गाभा, मुख्य रहस्य, आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं, तो त्याचं नाव येशू ठेव कारण तो जगाला पापापासून तारेल. म्हणजे येशूचं, त्या देवाच्या पुत्राचं नाव येशू ठेवण्यामागे हेतू काय होता, तर जगानं पाप सोडावं. म्हणजे येशूचा जन्मच मुळामध्ये पापाचा नाश करण्यासाठी झालेला आहे. पाप नाश झालं पाहिजे. लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा देव जगामध्ये आला त्यास लोक असं म्हणतात पाप वाढलं आणि पापाचा नाश करण्यासाठी देवानं जन्म घेतला. मग येशू सगळ्यांपेक्षा वेगळा का? तो पाप्यांचा नाश करण्यासाठी नाही, तर पाप्यांचं तारण करण्यासाठी आला. म्हणजे त्यांना पापापासून सुटका देण्यासाठी आला. परंतु आज आम्ही पाहणार आहोत, या येशूला तुम्ही कसं स्वीकारणार आहात. हा पुत्र तर आला, येशू ख्रिस्त जगामध्ये आला, त्यावेळेस जगानं त्याला स्वीकारलं नाही. परंतु प्रगटीकरणाच्या पुस्तकात अजूनही असं म्हटलं, पहा मी द्वाराशी उभा आहे आणि दार ठोकीत आहे.
आम्हाला वाटतं त्यास वाईट वाटतं की नाही येशू ख्रिस्ताला जन्म घेण्यासाठी कुठं जागा मिळाली नाही, सगळ्यांनी दारं बंद करून टाकली. आता प्रकटीकरणाच्या पुस्तकात तो तेच म्हणत आहे, मी द्वारास उभा आहे, दार ठोकत आहे. पण मुळामध्ये ती वाणी तुमच्या कानावरती पडत आहे का? वाणी ऐकायला मिळत आहे का? आणि वाणी ऐकल्यावर दार उघडलं का? ख्रिस्ताला आतमध्ये घेतलं का? जर ख्रिस्ताला आतमध्ये घेतलंच नाही आणि मग आम्ही नाताळ करत आहोत, तर तुमच्या नाताळाची किंमतच शून्य होऊन जाते. काय त्या सेलिब्रेशनला अर्थ राहणार आहे? वाचूया आपण एक वचन, योहानाचं शुभवर्तमान त्याचा 3रा अध्याय आणि त्याची 25 पासून 36 पर्यंतची वचनं. योहानाचं शुभवर्तमान 3रा अध्याय आणि त्यांची 25 पासून 36 पर्यंतची वचनं. मग योहानाच्या शिष्यांचा एक यहुद्यांबरोबर शुद्धीकरणाविषयी वादविवाद झाला. ते योहानाकडे येऊन त्याला म्हणाले, गुरुजी पहा यार्देनीच्या पलीकडे जो आपल्या बरोबर होता, ज्याच्याविषयी आपण साक्ष दिली आहे, तो बाप्तिस्मा करतो आणि सर्व लोक त्याच्याकडे जातात. योहानाने उत्तर दिलं, मनुष्याला स्वर्गातून दिल्या वाचून काहीच मिळू शकत नाही. मी ख्रिस्त नव्हे तर त्याच्या पुढे पाठवलेला आहे असे मी म्हणालो होतो. याविषयी तुम्हीच माझे साक्षी आहात. वधू ज्याची आहे तोच वर आहे आणि उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो तो वराचा मित्र आहे. त्याला वराच्या वाणीने अत्यानंद होतो. तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे. त्याची वृद्धी व्हावी व माझा ऱ्हास व्हावा हे अवश्य आहे. काय अवश्य आहे? तर जो ख्रिस्त आमच्यामध्ये आला त्याची वृद्धी व्हायला पाहिजे. मुळामध्ये ख्रिस्ताला स्वीकारतो कसं? ज्यावेळेस येशू ख्रिस्त आला, बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो, हा पहा जगाचं पाप हरण करणारा कोकरा. आणि जेव्हा हा शब्द त्यानं वापरला ना, तिथं असं लिहिलं, शास्त्री आणि पुरुषांमध्ये त्या योहानाला दोषामध्ये पकडण्यासाठी एक प्रकारचं वादविवाद त्या ठिकाणात लिहिले. मला वाटतंय 26 वचन वाजवर परत एकदा 25 वचन. मग योहानाच्या शिष्यांचा एका यहुद्यांबरोबर शुद्धीकरणाविषयी वादविवाद झाला. काय झालं माहिती का? येशू ख्रिस्त आल्याबरोबर नेमकं सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला, तो म्हणजे शुद्धीकरण. म्हणजे येशू ख्रिस्ताचं आगमन, पहिला विचार आमच्या डोक्यात कोणता आला पाहिजे? शुद्धीकरण. पण नाताळ जर तुम्ही बघितला तर तो सगळा अशुद्धच आम्हाला दिसतो. त्याच्यात पुढे शुद्धीकरण असतं. खाणं पिणं, मौज मजा, पार्टी, एन्जॉय, अश्लील गोष्टी, कोणतं चांगलपणा त्या ठिकाणामध्ये दिसत नाही. पण ख्रिस्ताच्या जन्माच्या संबंधानं म्हटलं की चर्चा तर शुद्धीकरणाची व्हायला पाहिजे. येशू आल्याबरोबर पहिल्यांदा योहानाच्या शिष्यांना पकडलं आणि येशूच्या आगमना संबंधानं शुद्धीकरणाचा विचार आला. कान देऊ नाही का? परंतु आम्ही पाहतो की जगाला शुद्धीकरण नको आहे, हृदयाचं शुद्धीकरण नको आहे, म्हणून ते घराची साफसफाई करतात. पण शुद्धीकरण कशाचं व्हायला पाहिजे? हृदयाचं, जीवनाचं, अंतःकरणाचं. घराची साफसफाई त्याचा उपयोग तुम्हाला आहे, येशूला थोडी होणार आहे. येशू आतमध्ये यायला पाहिजे तर शुद्धीकरण व्हायला पाहिजे. आणि शुद्धीकरणाची प्रोसेस होण्यासाठी कुठेतरी चर्चा व्हायला पाहिजे ना त्याची. म्हणून लक्षात ठेवा, ख्रिस्ताला स्वीकारायचं तर पहिलाच मुद्दा सांगेल, शुद्धीकरणाची चर्चा करा. हृदय शुद्ध व्हायला पाहिजे, विचार शुद्ध व्हायला पाहिजे, एकमेकाचे नातेसंबंध शुद्ध व्हायला पाहिजे. जर नातेसंबंध शुद्ध नसतील, विचार शुद्ध नसतील, बिघडलेले नातेसंबंध रिपेअर करण्याची तुमची इच्छाच नसेल तर कान देऊ नये का? मी तर म्हणतो तुम्ही नाताळच करू नका. काय उपयोग नाताळ करून? नाही का? कोणासाठी करत आहात तुम्ही? येशूचा जन्म म्हणता, येशूच्या जन्मामध्ये तुमचं मन अशुद्ध झालेलं आहे, घाण झालेलं आहे, आणि तुम्ही म्हणता की येशू जन्माला आला. ऐका, स्वर्गामध्ये ज्यावेळेस तो येशू तुमच्याकडे पाहत असेल ना, तो म्हणतो अजूनही तुम्ही तुमची प्रोसेस सुरू केली नाही. ज्या गोष्टीसाठी, ज्या हेतूसाठी मी आलो होतो. आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त वधस्तंभी जाण्याच्या वेळेस, वधस्तंभी जात असताना त्यानं
पिलातामध्ये आणि हेरोदामध्ये समेट घडवलेला आहे. पुनरुत्थानाच्या वेळेस शिष्यांमध्ये त्यांनी समेट घडवलेला आहे. म्हणजे नाते त्यांनी स्वच्छ केलेले आहे. नाती स्वच्छ नसतील, मन स्वच्छ नसेल, मग शुद्धीकरण नाता संबंधानं ख्रिस्ताचं आगमन झालं आणि आगमनामध्ये शुद्धीकरणाची प्रोसेस नाही, चर्चाच नाही त्याच्या ना. बसायला पाहिजे. परिवारामध्ये असतील, कुटुंबामध्ये असतील, कुठंतरी तुमच्यामध्ये मतभेद असतील तर पहिल्यांदा तुम्हाला काय केलं पाहिजे, या मतभेदाची चर्चा झाली पाहिजे. काय चर्चा? आम्हाला ख्रिस्ताला घ्यायचं नाही जीवनामध्ये, परिवारामध्ये ख्रिस्ताला घ्यायचंय, मंडळीमध्ये ख्रिस्ताला घ्यायचंय. मग मंडळीमध्ये ख्रिस्ताला घेत असताना, परिवारामध्ये ख्रिस्ताला घेत असताना जर मन अशुद्ध असतील, क्षमा केलेली नसेल, कुटुंबामधलं वाद संपुष्टात आले नसतील, घरातलं वातावरण वाईट झालं असेल आणि तुम्ही घर स्वच्छ करता, मन स्वच्छ करत नाही, तर घरात नाही, येशू मनात राहण्यासाठी येणार आहे. तो घराचा राजा नाही, तो मनाचा राजा आहे. प्रियानो, तो तुमच्या घरावरती नाही अधिकार गाजवणार आहे, त्याला तुमच्या मनावरती अधिकार गाजवायचा. आणि मनावरती अधिकार गाजवत असताना बायबल सांगतं शुद्धीकरणाची चर्चा व्हायला पाहिजे. प्रत्येक परिवारामध्ये आता शुद्धीकरणाची चर्चा व्हायला पाहिजे. मुलांची मन आईबापांसंबंधाने बिघडली असतील, भावाची मन भावासंबंधाने बिघडलेली असतील, बहिणी बहिणींमध्ये समेट नसेल, आई वडिलांमध्ये समेट नसेल, पती पत्नीमध्ये कुठल्या प्रकारचं वातावरण बिघडलेलं असेल, मग त्याचं समेट कधी होणार आहे, कधी चर्चा होणार आहे त्याची? शास्त्र सांगतं की त्या ठिकाणामध्ये पहिल्यांदा त्या लोकांनी चर्चा केली. वाचा बरं काय चर्चा आहे त्यांची. 25 वचन. योहानाच्या शिष्यांचा एका यहुद्यांबरोबर शुद्धीकरणाविषयी वादविवाद झाला. ते योहानाकडे येऊन म्हणाले, गुरुजी पहा, यार्देनाच्या पलीकडे जो आपल्या बरोबर होता, ज्याच्याविषयी आपण साक्ष दिली आहे, तो बाप्तिस्मा करतो आणि सर्व लोक त्याच्याकडे जातात. योहानाने उत्तर दिलं, मनुष्याला स्वर्गातून दिल्या वाचून काहीच मिळू शकत नाही. मी ख्रिस्त नव्हे तर त्याच्या पुढे पाठवलेला आहे असे मी म्हणालो होतो. याविषयी तुम्हीच माझे साक्षी आहात. नाताळामध्ये पहिली गोष्ट मी कोण आहे हे लक्षात आलं पाहिजे. योहानाच्या लक्षात आलं, तो म्हटलं मी ख्रिस्त. आता ऐका काय होतं माहिती का, या नाताळामध्ये ज्यावेळेस मी माझा विचार जास्त करतो म्हणजे मी ख्रिस्त आहे. येते का लक्षात? समजा मी माझ्या पद्धतीनं हा नाताळ सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न करतो, मी माझ्या मर्जीप्रमाणे जीवन जगतो, माझ्या मर्जीप्रमाणे जगतो म्हणजे मी ख्रिस्त आहे. योहानाच्या शिष्याने विचारलं, तुम्ही सांगितलं हा पहा जगाचं पाप हरण करणारा कोकरा, आणि मग सगळे लोक तिकडे गेले, सगळे शिष्य त्याला जाऊन भेटले. तो काय म्हटला, मी ख्रिस्त नाही, म्हणजे माझं महत्व कमी. मी कोण आहे? मी तो वर आहे आणि मी वराचा मित्र आहे. लक्षात घ्या, महत्व कुणाला आहे? महत्व फक्त ख्रिस्ताला आहे. तुमच्या डेकोरेशनला, तुमच्या स्वच्छतेला, तुमच्या कपड्याला, तुमच्या फराळाला, तुमच्या रंगरंगटीला येशूच्या दृष्टिकोनातनं महत्व नाही. मग कशाला महत्व आहे? देवाच्या दृष्टिकोनातनं कशाला महत्व आहे? महत्व फक्त ख्रिस्ताला. आणि ख्रिस्ताचं महत्व अधोरेखित केलं जातं शुद्धीकरणाच्या द्वारे. ख्रिस्ताला म्हणजे शुद्ध व्हायला पाहिजे. जर येशू ख्रिस्ताला आणि जीवन तसंच अशुद्ध ठेवलं, कान देऊ नाही का, अशुद्ध जीवन घेऊन कोणीच ख्रिस्ताचा स्वीकार करू शकत नाही, कोणी नाताळ साजरा करू शकत नाही. मी तर असं म्हणतो, जर तुमच्याकडं समेटाची भावनाच नसेल किंवा तुमच्याकडं एकमेकाला क्षमा करण्याची भावनाच नसेल, तर तुम्ही नाताळ साजरा करणं म्हणजे ख्रिस्ताला दुय्यम स्थान देणं आणि तुमचीच इच्छा पूर्ण करणं. योहान म्हणतो, मी त्याच्या पायाचा बंद सोडण्याच्या सुद्धा लायकीचा नाही. अजून एक शब्द त्यांनी फार सुंदर वापरला, कशा रीतीने ख्रिस्ताचा स्वीकार करावा. नाताळ म्हणजे कसं, पुत्राला कसं स्वीकारावं. योहानानं कसं स्वीकारलं? योहानानं ख्रिस्ताला स्वीकारत असताना म्हटला, मी ख्रिस्त नाही, मी त्याच्या पुढे पाठवलेला आहे. आणि पुढे पाठवलेला काय करतो माहिती का? तो म्हणतो, मी त्याच्यासाठी वाट तयार करण्याचं काम करत आहे. लक्षात घ्या, नाताळच्या दिवशी ऐका, फार महत्वाचं विधान मी करत आहे. हा नाताळ जो आहे ना, तो नाताळ
वाट करण्यासाठी, कशाला? ख्रिस्ताला आतमध्ये येण्यासाठी, जन्म घेण्यासाठी वाट तयार करावी लागणार आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये, तुमच्या घरात, तुमच्या मंडळीमध्ये येशूनं येण्यासाठी वाट तयार करावी लागणार आहे. हे एवढं सोपं नाहीये. ख्रिस्त त्याच्याशिवाय येऊ शकत नाही. योहानाला अगोदर पाठवलं. येशूच्या जन्माच्या अगोदर 6 महिने अगोदर योहानाचा जन्म झालेला. कशासाठी? ख्रिस्तासाठी वाट तयार करावी. कारण ज्या वाटेनं ख्रिस्त जाणार आहे त्या वाटेमध्ये शुद्धता असली पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, नाताळाचं महत्व काही लोकांच्या जीवनामध्ये त्यांनी त्याचं इम्पॉर्टन्स योहानासारखं केलं पाहिजे, योहानासारखं काम केलं पाहिजे. कोणतं? ज्या ठिकाणामध्ये समेट होत नाही तिथं समेटाची सेवा तुम्हाला करावी लागणार आहे. वाट तयार करणं, येशूला येऊ द्या तुमच्या अंतःकरणामध्ये. कॉम्प्रोमाइज करण्यासाठी, तडजोडी करण्यासाठी असे तडजोडीचे लोक कुठेतरी पाहिजेत. त्यांनी जावं. परिवारामध्ये असणारे सगळे बिघडलेले संबंध. लक्षात ठेवा, नाताळ आणि बायबल हे फक्त आमच्या व्यक्तिगत जीवनासंबंधाने. परवा मी त्याच्यामध्ये गेलो जयसिंगपूरमध्ये. त्यास बरेच लोक, काही पाळक लोक पण येऊन मला भेटले आणि ते मला म्हणत होते की आम्ही एवढे वर्ष वचन सांगितलं. कोणीतरी एकाने येऊन म्हटलं, मी 30 वर्ष वचन ऐकलं, वचन सांगितलं, पण 30 वर्षानंतर असं वाटतं की पहिल्यांदा वचन ऐकलं की जे दैनंदिन जीवनाशी संबंधित होतं. हे बायबल एवढं प्रॅक्टिकल आम्हाला कधी माहित नव्हतं. आम्ही लोकांना वचन सांगत होतो पण ते प्रॅक्टिकल नव्हतं. मी म्हटलं, अहो मुळामध्ये बायबल जे दिलंय ना, 10 आज्ञा देताना त्याच्यामध्ये एकमेकाचे नातेसंबंधच दाखवलेले आहेत. देवाचं नातं नंतर आहे. पहिल्यांदा जगातली नाती सांभाळावी लागणार आहे. देवाचं नातं नंतर आहे. म्हणून तो म्हटलं ना, मी भुकेला होतो त्यास तुम्हाला अन्न दिलं, मी उघडा होतो त्यास तुम्हाला वस्त्र दिलं, तो मी कधी तुला दिलं? अरे लहानात लहानाला एकाला करशील तर तुम्हाला केल्यासारखं आहे. लक्षात ठेवा, देव नंतर आहे. पहिल्यांदा या पृथ्वी तलावर जी माणसं राहतात ना, या माणसांची असणारे तुमचे संबंध, याच्यासाठी ख्रिस्ताचं आगमन झालं. म्हणून आम्ही पाहतो येशू ख्रिस्त आल्याबरोबर त्यानं पहिल्यांदा हेच काम केलेले. आम्हाला तेच काम करायचं, वाट तयार करायची ख्रिस्ताला आमच्या हृदयामध्ये घेण्यासाठी, परिवारामध्ये घेण्यासाठी. जे अडखळलेले आहेत, ज्यांच्या अंतःकरणात येशू येऊ शकत नाही. काही लोक व्यसनामध्ये अडकलेत, जाऊन वाट तयार करायची, ते व्यसन त्यांच्या जीवनातनं काढून टाकायचं. काही लोक व्यभिचारामध्ये अडकलेले, जायचं त्यांच्याकडनं. जसं योहानानं येशू ख्रिस्ताच्या आगमनासाठी कोणती वाट तयार केली? योहानाचा संदेश एकच होता, पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ. याला वाट करणं म्हटलेलं आहे. कशी वाट केली? पश्चाताप करा. खरा नाताळचा संदेश काय? नाताळ येशू येण्याच्या अगोदर पश्चातापाचा संदेश महत्वाचा आहे. आम्ही जे पाप करतो, ज्याच्यामुळं देवाबरोबरचं नातं बिघडलेलं आहे, ज्याच्यामुळं पाप करतो म्हणजे नेमकं काय? पाप म्हणजे जगामध्ये एकमेकाशी करत असलेला अन्याय, याला पाप म्हटलेला आहे. कोणता अन्याय? मी जे मागच्या वेळेस तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं, आता त्याच्यात रिपीट करण्यात काय माहित नाही. मला वाटतं इथं सांगितलं का मीटिंग मध्ये सांगितलं, मला माहित नाही. पण अन्याय आम्ही एकमेकावरती करतो. अन्याय करणं म्हणजे नेमकं काय? जी जागा त्याला जी आहे ना, इथं सांगितलं मला वाटतं नाही का, जागा, मागच्या रविवारी सांगितलं होतं. एखादं स्थान आहे, त्या स्थानाचा आदर न करणं म्हणजेच अन्याय करणं. जसं येशूचं एक स्थान आहे, येशूला एक जागा आहे, तो देवाचा पुत्र आहे. पण त्या देवाच्या पुत्राला देवाचा पुत्र न मानता त्याला कोणी म्हणतं संदेष्ट आहे, कोणी म्हणतं तो स्वार्थिक आहे. हे त्याच्या स्थानाचा आदर आहे, त्याच्या स्थानाचा अपमान करणं आहे. तसं आम्ही एकमेकाच्या जागेचा जर आदर करत नसेल, वडिलांच्या जागेला जर आम्ही वडिलांच्या स्थानाला जर आम्ही त्यांना आदर देत नसेल, आम्ही जर भावाच्या स्थानाला आदर देत नसेल, पतीच्या स्थानाला आदर देत नसेल, जर आणि सासूच्या स्थानाला आदर देत नसेल, तर कदाचित आम्ही अन्याय करत आहोत. तो अन्याय आहे. आणि येशू ख्रिस्त येणं म्हणजे या सगळ्या गोष्टी काढून टाकणं. काय काढून टाकणं? सगळा अन्याय दूर करणं आणि ख्रिस्ताला स्वीकारणं. मग म्हणून त्याला म्हटलं, योहाना आला आणि त्याने सांगितलं पश्चाताप करा. कशासाठी पश्चाताप करा? काहीतरी तुमच्याकडनं चुका घडलेल्या आहेत. अहो, पश्चाताप ही संकल्पना समजणं फार गरजेचं आहे. मुळामध्ये माणसाला काय वाटतं माहिती का? दारू पिणारा, व्यभिचार करणारा, चोरी करणारा, लुटमार करणारा, खून करणारा हाच व्यक्ती सगळ्यात मोठा पापी आहे. नाही हो. शास्त्रात लिहिलं, दारूबाजी संसाराची चिंता सेम आहे. राग येऊ दे पण पाप करू नको. तुझा आम्ही जर बघितलं गलती करायच्या पत्रामध्ये, मला वाटतं कोणाकोणाला स्वर्ग राज्य मिळणार नाही. बघा बरं, गलती करायचं पत्र 5वा अध्याय 26 वचन. गलती करायचं पत्र 5:22 पासून. देहाची कर्म तर उघड आहे. देहाची कर्म तर
देहाची कर्मी तर उघड आहे, देहाची कर्म तर उघड आहे, तीही जार कर्म, अशुद्धपणा, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले, पूर्वी सांगितलं होतं ते हे आता सांगून ठेवतो की अशी कर्म करणाऱ्यांना देवाच्या राज्याचं वतन मिळणार नाही. दारुडा आणि राग येणारा दोघं पण सारखेच आहेत. जो दारू पितो आणि ज्याच्या मनामध्ये द्वेष आहे, आम्ही म्हणतो तो दारुडा आहे. येशू म्हणतो तू दारुड्याच्या निमित्त रे तुला राग येतो, आणि राग येणाऱ्याला स्वर्ग राज्य नाही ना. आम्ही म्हणतो ख्रिस्त आला, आनंद झाला. कुठला आनंद झाला रे? कोणता आनंद झाला? कोणत्या आनंदाविषयी तुम्ही सांगत आहात? ख्रिस्त आला. योहान त्याच्या अगोदर म्हणतो येशू नंतर येईल, पहिले पश्चाताप कर. ही वाट तयार करणं आहे. पहिले पश्चाताप. कशाचा पश्चाताप? आम्ही म्हणतो नाही तो दारुड आहे, तो अमका आहे, तो तमका आहे, तो व्यभिचारी आहे. व्यभिचारी आणि मत्सरी, लक्षात घ्या. व्यभिचारी आणि मत्सर करणारा, द्वेष करणारा, या दोघांना देवाने एकाच कॅटेगरीमध्ये टाकले का वेगळं केलंय? मत्सर करणाऱ्याला आता परत एकदा ते देहाची कर्म तर उघड आहे, देहाची कर्मे तर उघड आहे, तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर पण कशासारखं आहे? व्यभिचारासारखंच आहे. वैर धरलं तुम्ही, अनेक दिवस तुम्ही वैर धरून आहात, आणि वैर धरल्यावर तुम्ही म्हणता नाताळ आला, खड्ड्यात गेला नाताळ. वैराचं काय? ते वैर बोला दे. ते नवीन कपडे घातले सगळं ते येशू हे ठेव बाजूला. हे कपडे, हे फराळ, हे बिर्याणी, हे फ्रुट्स वाटणं, हे आमकं करणं, हे सगळं डेकोरेशन, हे सगळं बाजूला ठेव. योहानाचा संदेश काय? पश्चाताप. कशासाठी पश्चाताप करायचा आहे? इथं सांगितलं. कशासाठी पश्चाताप? जे स्वर्गाकडे जाण्यासाठी तुम्हाला सगळ्यात मोठं अडखळण. लक्षात ठेवा. म्हणून पुष्कळ लोक आज का बदलत आहेत? मला पुष्कळ लोक भेटून सांगतात आणि ते म्हणतात की मोठं संजीवन महाराष्ट्रात देव तुमच्याद्वारे आणत आहे. आम्हाला आदर वाटतो की प्रभू तुमच्या वचनाच्या द्वारे लोकांचं जीवन बदलत आहे. कारण पूर्वी लोक नाताळ सांगत होते, आता आम्हाला योहानासारखं वाट तयार करायची. पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. देव राज्य जवळ येत असताना प्रथम पश्चातापाची गरज आहे. ख्रिस्त येण्याच्या अगोदर पश्चातापाची गरज आहे. जर पश्चाताप नाही, कशाचा पश्चाताप करायचा? कोणत्या गोष्टीचा पश्चाताप करायचा? कोणती गोष्ट तुमच्यामध्ये आहे याच्यात सांगितल्यात सगळ्या गोष्टी. आणखीन इतर काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. काही डोक्याने वाईट विचार केलेले आहेत. कधी कुणाचा अपमान केला असेल, कुणाविषयी आडीमनामध्ये असेल, क्षमा न करणारा अंतःकरण असेल, कधी कधी आपल्या पतीची प्रतारणा केली असेल. कॉमन बोलतोय, पुष्कळ लोक ते हजारोच्या संख्येने ऐकत आहे. परंतु मला त्याही लोकांना संदेश द्यायचा आहे. तुम्ही चर्चमध्ये तुमच्या पत्नीला घेऊन जात असाल, पण तुमचे अनेक स्त्रियांशी संबंध असतील आणि तुम्ही चर्चमध्ये त्याच अवस्थेमध्ये जाता, तुम्हाला माहित पण नाही तुम्ही पाप करत आहात, आणि तुम्ही गायला सुद्धा तिथं जाता, कॅरलमध्ये पण तुम्ही सहभागी होता. कोणी सांगितलं तुम्हाला त्या कॅरलमध्ये सहभागी होत असताना तुम्ही करत असलेला व्यभिचार? इथं बायबलमध्ये सांगितलं यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. तुम्ही दुसऱ्याच्या दारात गायला तरी का जाता? दारू पिणारे लोक, व्यभिचार करणारे लोक, राग असणारे लोक, तुम्हाला कोणी अधिकार दिला की तुम्ही जाऊन लोकांना शुभवर्तमान सांगा? पहिले तर आम्हाला शुभवर्तमान कळलं पाहिजे ना, मग लोकांना कळणार आहे. आमच्यामध्ये ते बाब तसंच आहे. आमच्यामध्ये अजून त्या चुकीच्या गोष्टी तशाच आहे. मग आम्ही बाहेर जाऊन शुभवर्तमान सांगतो. हस्तपत्रिका वाटणं सोपं आहे, पण आम्हाला स्वतःला वाचणं सगळ्यात महत्वाचं आहे. आम्ही स्वतःला वाचलं पाहिजे. आता आमचा येशू जन्माला आला. अहो, येशू जन्माला आला तर त्या हस्तपत्रिकेतनं नाही दिसणार, ते तुमच्या परिवर्तनातनं दिसणार आहे. तुमचा बदल, ख्रिस्त तुमच्यामध्ये आला, या सगळ्या गोष्टी आपोआप बाहेर जातात. कसं स्वीकारत आहात तुम्ही ख्रिस्ताला? शुद्धीकरण आणि त्या योहानाच्या शिष्यांबरोबर शास्त्री परुषी शुद्धीकरणाविषयी वाद घालायला लागलेले. आता खरा वाद, खरं भांडण. आता खरं भांडण कशावर चाललंय माहिती का लोकांचं? तो 25ला जन्मला का नाही, लोकांचं भांडण चाललंय. कशा? कोण म्हणतं 25 तारखेला नाताळ आहे? अहो, ते भांडण सोडा. शुद्धीकरणाचा वाद सुरू व्हायला पाहिजे.
नाताळ म्हणजे 25 तारीख, 1 तारीख या तारखेला महत्व नाही, तो आला याला महत्व आहे. आणि तो कशाला आला? शुद्धीकरणासाठी आला. ते शुद्धीकरण महत्वाचं आहे. तारखेवर वाद घालत बसायचं नाही. तो कुठं आला, कुठं जन्मला, काय झालं, अमकं झालं. आता कोणीतरी उठवलं तो काश्मीरमध्ये जन्मला. बघा आपले इतके भारी आहेत ना, आपला काश्मीर त्यांनी तोडलाय आणि त्या येशूलाच आपण तोडून आणतो. नाही, काश्मीरमध्ये जन्मला. कशाला त्या वादात पडायचं? कोणीतरी मला म्हटलं, पळक साहेब जरा द्या की संदेश, तो काश्मीरमध्ये नाही. जाऊ दे रे, पडू दे त्यांना. काश्मीरमध्ये तर काश्मीरमध्ये. माझा ख्रिस्त जन्मला याला महत्व आहे. कुठं जन्मला, का जन्मला, कशासाठी जन्मला ते मग घ्या ना. कुठं जन्मला, कधी जन्मला, हा वादाचा मुद्दा नाही. वादाचा मुद्दा हा आहे की शुद्धीकरण झालं का. आणि ते शुद्धीकरण कशाचं? हे सगळी देहाची कर्म. आणि म्हणून आम्ही पाहतो याच्यामध्ये 2 गोष्टी आवश्यक आहे. पहिली गोष्ट ख्रिस्त कोण आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही कोण आहात. बाप्तिस्मा करणारा योहान काय म्हणतो 28 वचनामध्ये? वाच बरं. मी ख्रिस्त नव्हे तर त्याच्या पुढे पाठवलेला आहे असे मी म्हणालो होतो. याविषयी तुम्हीच माझे साक्षी आहात. दुसरी गोष्ट, एक तर ख्रिस्त कोण हे समजायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट मी कोण आहे. ऐका, ख्रिस्त तर समजला तुम्हाला. येशू त्याचं नाव ठेव. तो जगाला पापापासून सोडवेल, तारेल. हा ख्रिस्त आहे. ख्रिस्त कोण आहे? जगाला पापापासून सोडणार. मग मी कोण आहे? कोण आहे मी धार्मिक आहे, मी प्रार्थना करतो, मी दान धर्म करतो. आता पहा मी कोण आहे तिथं ते दोघांची प्रत्येक मंदिरामध्ये असणारी प्रार्थना. तो त्याच्याकडे बघतो, तो म्हणतो मी कोण आहे? मी उपवास करतो, मी दान धर्म करतो, मी नित्य तुझ्या मंदिरात असतो, मी याच्यासारखा नाही. आणि पौल म्हणतो मी कोण आहे? मी जगातला सगळ्यात मोठा पापी आहे. कोणाला उद्धार मिळणार आहे? धार्मिकाला उद्धार मिळणार नाही. जगामध्ये आम्ही दुसऱ्यांचं पाप नाही बघायचं, आम्ही स्वतः आमचं पाप शोधायचंय. बाप्तिस्मा करणारा योहान हेच म्हणतो. काय म्हणतो? मी ख्रिस्त नाही. का असं म्हटलं तो मी ख्रिस्त नाही? कारण जगामध्ये येशू ख्रिस्तच परफेक्ट आहे, बाकी कोण नाही परफेक्ट. बरं का, कोणीच नाही. म्हणून लक्षात घ्या, नाताळच्या अगोदर माझ्यामध्ये पहिली भावना काय आली पाहिजे की मी अजून परिपूर्ण नाही, पण ख्रिस्त माझ्यामध्ये आल्यावर परिपूर्ण होण्याच्या प्रोसेसला सुरुवात होती. म्हणून योहान म्हटला मी जागा करण्यासाठी आलो, मी पाठवलेला आहे. मला पाठवले देवानं जगामध्ये. कशासाठी पाठवलं? तुम्हाला नाही, मला जगामध्ये देवानं कशासाठी पाठवलं? ख्रिस्ताला जन्म घेण्यासाठी जागा तयार करावी याच्यासाठी पाठवलेले आहे. त्याच्यासाठी पाठवलं. मग एक गोष्ट ध्यानात ठेवा, 2 गोष्टी समजल्या पाहिजे. पहिली गोष्ट, ख्रिस्त कोण आहे? ख्रिस्त जगाला सुटका देणारा, पापापासून सुटका देणारा. मी कोण आहे? मी पापी. पण तुम्ही आता पापी आहात का? तुम्ही नीतिमान झाला. बाप्तिस्मा करणारा योहान जसं म्हणतो की आणि त्यानं बाप्तिस्मा दिला, आता येशूच्या नावात बाप्तिस्मा घेतला, आता तुम्ही पापी नाही. मग तुम्हाला जगाकडे पाहिलं पाहिजे. मी वाट तयार करण्यासाठी आलो. वाट तयार करण्यासाठी म्हणजे काय? जे पापी आहेत त्यांना ख्रिस्ताची ओळख करून देणं आणि ख्रिस्ताचं आणि त्यांचा समेट घडून आणून त्यांना देवाच्या राज्यासाठी जिंकणं म्हणजे नाताळला सुरुवात झाली. प्रियानो, अजून लोकांना ते माहितच नाही. त्याने किती सॅच्युअर्ड, किती लिमिटेड, किती मर्यादित नाताळ करून ठेवलेला आहे. त्यांच्या नाताळामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यांना असं वाटतं 1 महिनाभर आम्ही गाणे गायले म्हणजे आम्ही नाताळ साजरा केला. मग आम्ही म्हणतो नाही, यावर्षी आम्ही 20 दिवस कॅरल केलं, या दिवशी आम्ही 40 दिवस कॅरल केलं, या दिवशी आम्ही महिनाभर कॅरल केलं. अरे पण पापाचा संदेश दिला का? परिवर्तन झालं का? लोकांचं जीवन बदललं का? राग गेला का? द्वेष गेला का? क्षमा आली का? शुद्धीकरण आलं का? व्यभिचारातनं सुटले का? दारूबाजीमधनं सुटले का? नशापानामधनं सुटले का? व्यसनं सोडली का? जीवन परिवर्तन झालं का? जर जीवनच परिवर्तन झालं नाही तर ख्रिस्ताचं या पृथ्वी तलावरचं आगमन व्यर्थ ठरणार आहे. म्हणून लोकांना तुम्ही कोणात याची जाणीव कोण करून देणार आहे? योहानाने शिष्यांना जाणीव करून दिली. काय जाणीव करून दिली? मी ख्रिस्त नाही, मी परिपूर्ण नाही. मी पण एक दिवशी पापी होतो, पण ख्रिस्त आल्यामुळं मला पूर्णत्व प्राप्त झालं. हे तुमचं साक्ष असली पाहिजे. म्हणून आम्ही पाहतो 28 वचनामध्ये आम्ही स्वतःविषयीची जाणीव निर्माण करून दिली पाहिजे. आणि त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की येशूसाठी वाट तयार करण्यासाठी आम्हाला अनेक प्रकारचे अनुयायी मिळवायचेत. योहानानं सगळे अनुयायी येशूकडे पाठवून दिले. ऐका, फार महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो.
योहानाला फॉलोअर्स होते, ते अनुयायी होते, पण योहानानं ते अनुयायी त्याच्याकडे ठेवले नाही. ऐका बरं का, फार जे जीवनातलं सार्थक ख्रिस्त कसा लोकांना प्रगट करायचा, त्याला फॉलोअर्स होते, त्याला पाहणारे, त्याला अनुसरणारे लोक होते. पण येशू आल्याबरोबर त्यानं म्हटलं, आता मला कॉपी करू नका, आता ख्रिस्ताला कॉपी करा. मला नाही कॉपी करायची, आता माझ्याकडनं का लक्ष देऊ. जगातल्या प्रत्येक व्यक्तीचं लक्ष ख्रिस्ताकडे लावणं म्हणजे नाता साजरा करणं. ख्रिस्ताकडे लक्ष लागलं पाहिजे, माझ्याकडे नाही, तुमच्याकडे नाही. या जगामध्ये असणारे वेगवेगळे तत्वज्ञ किंवा सेवा करणारे वेगवेगळ्या लोकांकडे लक्ष नाही लागलं पाहिजे. वाजवणाऱ्याकडे, गाणाऱ्याकडे, वर्शिप लीडरकडे, सांगणारा संदेश सांगणाऱ्या व्यक्तीकडे, या कोणाकडेच लोकांनी अट्रॅक्ट होता कामा नये. खरा नाताळ म्हणजे ख्रिस्ताची ओळख करून देणं. प्रियानो, येशूकडे अट्रॅक्ट झाले पाहिजे लोक. कदाचित का येशूकडे अट्रॅक्ट झाले पाहिजे याचं कारण आहे. समजा काही लोक माझ्याकडे अट्रॅक्ट झाले, लोक ज्यावेळेस अट्रॅक्ट होतात ना, तो मनुष्य देव बनतो बरं का. माणसामध्ये तो स्वभाव आहे. आम्ही पाहतो की जो लुसिफर आहे, या लुसिफरकडं 1/3 देवदूत अट्रॅक्ट झाले, आणि मग त्यानं काय केलं तर आपलं सिंहासन देवापेक्षा मोठं करण्याचा प्रयत्न केला. आणि परवा आम्ही एकदा मीटिंगला गेलो, त्या ठिकाणचे लोक सांगायला लागले, एका प्रीचरला आणलं, आणि प्रीचरला आणल्यानंतर तो प्रीचर म्हणला, नाही माझं विमानाचं तिकीट, माझं विमान मिस झालं. मग ते म्हटले, आता मीटिंग तर ठरली, तर यायला पाहिजे. मग तो म्हणले, आम्हाला दुसरं तिकीट काढून पाठवून द्या. आणि मग बिचाऱ्यांनी दुसरं तिकीट पाठवून दिलं. तो म्हटला, एक नाही, अजून एक माझा असिस्टंट आहे, त्याचं पण तिकीट काढायचं विमानाचं. धावपळ करून त्यांनी त्याचं विमानाचं तिकीट तरतूद केली. पहा, ख्रिस्ताकडे अट्रॅक्ट होणं किती गरजेचं आहे, हे जिवंत साक्ष आहे. लोक कशा पद्धतीने दिशाभूल त्यांची होती आणि कशा पद्धतीनं ठेच खाऊन पडतात, त्याची उदाहरण मी तुम्हाला सांगत आहे. मग तो कसं तरी करून तिथं आला. बरं, आता त्याला त्या एअरपोर्ट पासून मीटिंगच्या ठिकाणापर्यंत आणायचं. मग तो म्हटला, नाही मला अशीच गाडी पाहिजे. एक गाडी त्यांचं नाव सांगितलं, तीच गाडी पाहिजे, त्याच्याशिवाय मी येणार नाही. मग यांनी धावपळ करत करत ती गाडी उपलब्ध केली, आणि मग गेले त्या एअरपोर्ट पासून. आता एअरपोर्ट पासून लोक इथं मीटिंगला जमलेत, वाट बघायला लागलेत, आणि तो ड्रायव्हर गाडी लगबगीने चालवायला लागला. म्हटलं, नाही एवढी फास्ट नाही चालवायची, सावकाश चालवायची. आणि मग गाडी सावकाश चालवली. म्हटलं, थांब, मला नाश्ता करायचा आहे. मग तो छातीत त्याच्या धडधड व्हायला लागली. आता मीटिंग चालू आहे तिथं, मग याला नाश्ता कसं काय. मग त्याला नाश्ता खाऊ घातला, आणि मग शांतपणे मग मीटिंगच्या ठिकाणात आला. तो म्हणला, आता मी आज मीटिंग घेणार नाही. लोक जमलेले तिथं, 10 वाजता तिथं पोचला, लोक वाट पाहत आहेत. मग तिथं आला आणि 10 मिनिटाची प्रार्थना केली, आणि लोक वेडे आहेत हो. आणि त्यांनी त्याचं दर्शन घेतलं. महाराज निघून गेले, लोक पण घरी गेले. मग याला घेऊन गेले हॉटेलमध्ये. मग हॉटेलमध्ये घेऊन गेलं, त्याला एक सुंदर सूट बुक केला होता. आणि तो काय म्हटला माहिती का, या भिंतीचा कलर मला पसंत नाही, म्हणून मला दुसऱ्या हॉटेलमध्ये घेऊन जा. आणि मग त्याला ते तिकडं शोधत सगळीकडं एक दुसरं हॉटेल त्याच्यामध्ये ठेवलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा मीटिंग सुरू झाली. मीटिंग सुरू झाल्यावर त्यानं स्वतः प्रचार केला नाही, त्याच्या असिस्टंटला सांगितलं, तू प्रचार कर, मी प्रचार करणार नाही. आणि ते एवढे अस्वस्थ झाले. मग ते म्हटले की नंतर आम्ही त्याला गाडीमध्ये बसवल्यावर, गाडीत बसत असताना त्यानं त्याच्या असिस्टंटला बोलवलं आणि म्हटलं, माझा बूट तिकडून आण, माझ्या पायामध्ये घाल. मग त्याने ते बूट पुसवून त्या गाडीमध्ये. म्हणून योहान म्हणतो, मी ख्रिस्त नाही, ख्रिस्त तो आहे. ज्यास हे वचन मी वाचत होतो ना, त्यास मला कळलं की ख्रिस्ताला दाखवणं किती गरजेचं आहे. ते म्हटले की आम्ही ते पाहिल्यापासून आम्हाला वक्त्याची धास्ती वाटली. म्हणून मला बघितल्यावर ते घाबरत होते, हे दाखल्यावर सारखं माझं तोंड बघत होते. ओके, ठीक आहे. म्हटलं काय, रूम ठीक आहे ना. कारण कित्येक लोक मला भेटल्यावर म्हटले, अहो आम्हाला भीती वाटत होतं तुम्ही तुमच्याशी संपर्क करायला. म्हटलं, मी वाघ आहे का मी येशू आहे. लक्षात ठेवा, येशूपेक्षा कोणीच मोठा असू शकत नाही, कोणीच नाही. नाताळ म्हणजे ख्रिस्ताला दाखवणं, स्वतः लपणं आणि ख्रिस्त लोकांसमोर येणं. कधी सुद्धा येशूपेक्षा मोठं बनण्याचा प्रयत्न करू नका, कधीच नाही. ख्रिस्तच दिसला पाहिजे लोकांना. एकदा येशू दिसला की तुमचं काम संपलं. आणि पृथ्वी तलावर समजा ख्रिस्ताचं
क्रेडिट मी घ्यायला लागलो. ऍज मी प्रीचर आहे, लोक माझं कौतुक करतात, लोक माझं. म्हणून म्हटलं योहानानं काय केलं, सगळे फॉलोअर्स त्याला देऊन टाकले. ज्यास मला फॉलोअर्स मिळतात माझ्या डोक्यामध्ये हवा शिरती. ऐकतं का? आता समजलं का तुम्हाला? फॉलोअर्स कुणाला दिले पाहिजे? हे तुझे अनुयायी, तू घे. मी तुझ्या बरोबर आलेला तुझा सोबती, मला अनुसरण करणारे लोक एक दिवशी माझ्या वर्तनामुळे डिप्रेशन मध्ये जातील, पण ख्रिस्ताला अनुसरण केलं तर त्यांच्यामध्ये एक नवीन आशा निर्माण होईल. म्हणून म्हटलं हे कसं सेलिब्रेट केला त्याने, येशूचं आगमन कसं सेलिब्रेट. सगळे अनुयायी फॉलोअर्स ख्रिस्ताला देऊन टाकलं. येशूचं अनुसरण करा. कोणाच व्यक्तीला येशूपेक्षा मोठं बनवू नका. येशूच मोठा आहे. आणि येशू म्हणतो मनुष्याच्या पुत्राला डोकं टेकण्यासाठी. आणि ज्यांच्यात येशू ते काय म्हणतात, भिंतीचा रंग कलर बरोबर नाही, दुसरा पाहिजे कलर. आणि ते आम्हाला ख्रिस्ताविषयी सांगतात आणि आम्ही येण्यासारखं मान डोलत आहे का देवाचा सेवक आहे, पॉवरफुल आहे. त्याचा पॉवर येशूचा नाहीये, हा त्याचा अहंकार आहे. आणि लक्षात ठेवा, अहंकारी सेवा कधीच टिकत नाही, कधीच नाही प्रियानो. ख्रिस्ताला कशा पद्धतीने आम्ही अनुसरत आहोत, कशा पद्धतीने अनुसरण करत आहोत. 29 वचन वाचा आता पुढे. वधू ज्याची आहे, वधू ज्याची आहे तोच वर आहे. आणि उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो, उभा राहून त्याचं बोलणं जो ऐकतो, तो वराचा मित्र आहे. तो वराचा मित्र आहे, मित्र आहे. त्याला वराच्या वाणीने, त्याला वराच्या वाणीनं अत्यानंद होतो, अत्यानंद होतो. तसा हा माझा आनंद, तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे. पूर्ण झालाय. दुसरा मुद्दा, ख्रिस्ताला तुम्ही स्वीकारता, नाताळाचा विचार करता, तर योहान दुसरा मुद्दा तुम्हाला सांगतो की येशू जगामध्ये आला, पण मी त्या वराचा मित्र बनावं. आणि वराच्या मित्राचं काम काय, इतकं सुंदर सांगितलं त्यानं. वर बोलत असताना मी उभं राहून त्याचं ऐकतो. उभं राहणे या शब्दाचा अर्थ काय हो? रिस्पेक्ट, आदर. वचन इतकं आदरास पात्र आहे ना. ऐका, नाताळ साजरा करताना तुमचं अधिक लक्ष देवाच्या वाणीकडे गेलं पाहिजे, आमच्या वराकडे गेलं पाहिजे. म्हणून मी चर्चमध्ये कधीच कोणाला फिरू देत नाही इकडे तिकडे, कारण मला माहिती हे देवाचं वचन आहे, त्याला रिस्पेक्ट असला पाहिजे. त्याला उठून जाणं आणि त्याला मनाला वाचतं तसं फिरणं हे कुठल्या मीटिंग मध्ये पण मी घडू देत नाही. किती मोठी मीटिंग असली तर भर मीटिंग मध्ये मी त्यांना सांगतो, बसायचं तर बसा, नाही तर घर गाठा. का? कारण तो वर आहे. त्या वराला आम्हाला रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. नाताळची सुरुवात प्रोसेस होत असताना प्रश्न तोच आहे, तुम्ही ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद करत आहात, पण चर्च मध्ये गेल्यावर काय होतं, तिथं वचन ऐकण्याच्या ऐवजी सगळे बाहेर फुगे घ्यायला असतात, वेळ खायला असतात. आतमध्ये चर्च मध्ये गर्दी कमी आहे, बाहेर सगळे, आणि ते चर्च संपायची वाट बघतात. कशाला चर्च? ते संपल्यावर नाचत फिरायचं ना गावभर, मिरवणूक काढायची, मग जायचं तिथं ख्रिस्त आला, आमचा आमका झालं. अरे ख्रिस्त आला, पण देवाच्या वचनाकडे तुझं लक्ष गेलं का? वचनाला महत्व दिलं का? आणि मी स्वतः त्या गोष्टी करत होतो पूर्वी, मला आठवतं चांगलं. सकाळी 6चं चर्च आम्ही अटेंड करायचो, 6 ते 8चं. पण घरात आम्ही बसला निघायचो 6:30ला, पोचायचो 7:30ला. 8ला चर्च संपायचं. पण लवकर चर्च संपायला पाहिजे, कारण ते लांब आम्ही राहायला होतो. आणि तिथं अरे मग 8चं चर्चने का नाही केलं? तुम्हाला लवकर घरी यायचंय. आम्हाला पण नाताळ चर्च अटेंड केल्यासारखं पण वाटलं पाहिजे, चर्चला गेल्यासारखं पण वाटलं पाहिजे, आणि सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे. मग अर्धा तास तरी चर्च अटेंड झालं, आणि गेल्यावर तर आम्ही कधी कधी थोडं 5 ऑलरेडी तिकडे चर्चमध्ये संदेश 10 मिनिटाच्या वर दिलं की पाळकाला डोळे वाटारते, बंद करा म्हणून. आज आमचा नाताळ आहे, आज तर आम्हाला सोडा. मी नाताळाही सोडत नाही, नवीन वर्षालाही सोडत नाही, आयुष्यात तुम्हाला कधीच सोडत नाही. का? कारण मला माहिती आहे वराच्या वाणीनं आनंद होतो, वराच्या वाणीनं आनंद होतो. आनंदाने उकळ्या फुटतात. परवा काही लोक मला त्या मीटिंग मध्ये म्हटले, पाळक साहेब असं वाटलं होतं उपदेश संपूच नाही हो, 10 वाजले तरी लोक नाही. आणि मला गेल्यावर काही लोकांनी सूचना केल्या की आपल्याला इथपर्यंत संपवायचं. मग मी तेवढ्याच संपवलं. नंतर सगळे आले, म्हणजे हो कशाला संपवलं? म्हटलं तुम्ही सांगितलं होतं एवढ्याच संपवा, मी संपवलं. मग लोक नाही हो, खूप ऐकूशी वाटतं. मग एकदा 2 तास, एकदा 2.5 तास, आणि लोक म्हणतात नाही हो, संपूच नाही वाटायला लागलंय, संपूच नाही वाटायला लागलं. का? हे वराच्या वाणीमधली ताकद आहे, वराच्या वाणीमधली ताकद आहे. वराच्या बोलण्यानं आनंद व्हायला पाहिजे. लक्षात घ्या,
ख्रिस्ताला सगळ्यात जास्त आनंद कशामध्ये? येशू ख्रिस्ताला ना तुमच्या घरावरती लावलेल्या ताऱ्यावरती आनंद आहे, ना तुमच्या घरातल्या डेकोरेशन मध्ये आनंद आहे. ज्यास तुम्ही वराची वाणी ऐकता आणि ती वाणी ऐकताना आपल्या जागेवरती उभं राहता, रिस्पेक्ट देता, त्याला आदर देता. तो योहान म्हणतो, मी वराची वाणी ऐकण्यासाठी आणि वराचा मित्र आणि उभं राहतो, तसं मी उभं राहतो. लक्षात घ्या, देवाच्या वचनाला आदर देणारे लोक हे खरे ख्रिसमस साजरा करणारे लोक आहे. ज्यांच्याकडे देवाच्या वचनाविषयीचा आदर नाही, ज्यांना देवाच्या वचनानं कुठल्याच प्रकारचा आनंद होत नाही. आणि या लोकांनी ख्रिसमस केला आणि नाही केला तर त्याच्या कुठल्याही ख्रिसमसचा संबंध त्यांच्या आत्मिक जीवनाशी नसतो. म्हणून लक्षात ठेवा, फराळ, सजावट, दागिने, कपडे, रंगरंगोटी याच्यापेक्षा येशूला तुम्ही त्याचं वचन किती ऐकता याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. आमेन म्हणाल का? पण मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगितलं, येशूच्या नावानं, नाताळाच्या नावानं फराळ करू नका. खायचं तुम्ही आणि बिल फाडायचं ईश्वर, हे की नाही? ख्रिसमसचा खूप खर्च झाला. मी सांगितलं का इष्टेतून? मी सांगितलं एवढे भारी कपडे घ्यायला, जेवढं बजेट होतं तेवढंच घ्यायचं होतं ना. आणि काय या नाताळ खूप धुमधडाक्यात. अरे धुमधडाक्यात लग्न असतं, नाताळ कसं काय असतं? बरं ते पण तुम्ही धुमधडाक्यात करता, तो तुमचा दिखाऊपणा आहे. नाताळ पण तुमचा दिखाऊपणा असेल. आत्मिक मध्ये कसं असतं? मी तर म्हणतो लोकांनी तसं बनलं पाहिजे ना, ज्यावेळेस नाताळ येतो ना, 1 डिसेंबर पासून बायबल वाचायला सुरुवात केली पाहिजे तर जानेवारी पर्यंत संपून झालं पाहिजे. रोज सगळं वाचलं पाहिजे, आनंद व्हायला पाहिजे. का हो? तुमचा झाडू जसं तुमचं घर साफ करतो ना, तसं वचन पण तुमचं अंतःकरण साफ करण्याचं काम करतो. बसा वाचायला, वर बोलत आहे, वाणी त्याची वचनाच्या द्वारे येत आहे. चांगले चांगले संदेश ऐका, या संदेशाच्या द्वारे तुमची साफसफाई होणार आहे. हे प्रॅक्टिकल आहे, हे आत्मिक जीवन प्रॅक्टिकल आहे. हे जगायचं म्हणून नसतं जगायचं, हे अनुभवायचं असतं प्रियानो. ट्रॅडिशनल वर्षानुवर्ष ज्या गोष्टी लोक करत आले त्या गोष्टीकडे लक्ष नाही गेलं पाहिजे. आता खरा ख्रिसमस सुरू व्हायला पाहिजे, देवाचं वचन ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी, देवाच्या वचनाचं अनुसरण करण्यासाठी आमच्या अंतःकरणामध्ये एक चढावड असली पाहिजे. म्हणून नेहमी बऱ्याच ठिकाणामध्ये जाऊन सांगतो, तुम्ही लेकरांना कपडे देताना पण प्रत्येक मुलाला एक बायबल दिलं पाहिजे, मुलीच्या हातामध्ये एक बायबल दिलं पाहिजे. का तर ते वाचल्यानं आनंद मिळणार आहे. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जीवनातला खरा आनंद जो तुमचा हरवलेला असेल ना, तुम्हाला कशातच रस लागत नसेल ना, तर त्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनाचा आधार घ्या. याच्यामध्ये 100% आनंद आहे. याच्यात नाही दुःख येणार तुमच्याकडं. किती निराश व्हा, किती खिन्न व्हा. मला कोणीतरी एका बहिणीनं सांगितलं, 40 वर्षापासूनची मी ख्रिस्ती आहे, 40 वर्ष बायबल मी अथकपणे वाचत गेले, पण जेव्हा संदेश तुमचे ऐकायला लागले त्यावेळेस मी वाचत असलेलं बायबल किती गौण होतं ते कधीच लक्षात येत नव्हतं. पण आता ज्यास मी बायबल वाचते त्यास बायबल मधला गाभा मला समजायला लागतो आणि बायबल माझा जीव का प्राण बनलेला आहे. याला म्हटलेले ख्रिसमस, याला म्हटलेले ख्रिसमस. एखाद्या सामान्य पुस्तकासारखं वाचायचं असं हे पवित्र शास्त्र नाही. योहान म्हणतो त्याच्या वाणीनं मला आनंद झालेला आहे. एक एक वचन वाचताना तुमच्या चेहऱ्यावरती एक्सप्रेशन दिसले पाहिजेत, आनंदाचे एक्सप्रेशन दिसतात बघा. नाही तर कोण म्हणतं मला आनंद झाला, चेहऱ्यावर दिसतो का नाही आनंद? खळखळून हसता, उड्या मारत येता. म्हणून बघा बऱ्याच ठिकाणामध्ये जर तुम्ही चर्चेस बघितले ऑनलाईन, त्यांच्या मंडळामध्ये लोक उड्या मारत असतात, देवाचं वचन ऐकून जागेवरती नाचत असतात. एक्साइटमेंट त्यांच्यामध्ये असते. का? कारण त्यांना खरा आत्मिक अर्थ समजलेला आहे. ज्या देवाचं वचन त्यांच्या कानावरती पडतं ते आपल्या जागेवरती थांबत नाही. काही लोक टेबलवरती, खुर्च्यावरती, जमिनीवरती उड्या मारतात, लोळतात, जल्लोष करतात, टाळ्या वाजवतात, शिट्ट्या वाजवतात. का? कारण वराच्या वाणीनं खरा आनंद होतो प्रियानो. ही वराची वाणी तुमच्या कानावरती पडली ना, तो एक्साइटमेंट, तो आनंद. नाताळाची सुरुवात कशी होती, ख्रिस्ताला स्वीकारायचं कसं, ती तुमच्यामध्ये एक्साइटमेंट असली पाहिजे. जसं आम्ही पाहतो एक लेकरू जन्माला येत असताना एरझाऱ्या चालू असतात आणि त्याच्या एरझाऱ्या चालू असताना त्याला मोठा प्रश्न पडतो, बाळ कधी जन्माला येणार आहे, ते पहिला शब्द कानावरती कधी पडेल. आणि ज्यावेळेस ते बाळ जन्माला येतं आणि त्या जन्माच्या वेळेस आई त्याचं रडणं ऐकतं, त्यास तिला कळतं माझं लेकरू जन्माला आलं,
आता ते सगळं तिच्या पीडा तिचं दुःख विसरती आणि वरा त्या असणाऱ्या लेकराच्या वाणीकडे आमचा ख्रिस्त जन्माला आला, आता त्याची वाणी आमच्या कानावरती पडली. आम्हाला किती एक्साइटमेंट असली पाहिजे. हा ख्रिस्त एका व्यक्तीचा, एका पंथाचा, एका धर्माचा आणि एका देशाचा देव नाही, हा जगाचा देव आहे. आणि जगाचा देव असताना जगाला झालेला मोठा आनंद, हा आनंद कशामध्ये? वराची वाणी, देवाचं वचन. देवाचं वचन ऐकता त्यावेळेस तुम्हाला आनंद होतो. अन्यथा तुमचा आनंद खाणे पिणे, राहणं, बाहेर फिरणं आणि एकमेकाला भेटी देणं, ताटं वाटणं याच्यापुरतं तुमचा आनंद मर्यादित राहील. पण वराची वाणी जर तुम्ही ऐकाल तर तुमचा आनंद न संपणारा आनंद तुम्हाला मिळेल. न संपणारा बरं का. ख्रिस्ताला स्वीकारून मिनिस्ट्री करून किती वर्ष झाले आणि किती वर्ष प्रभूमध्ये चाललो गणती नाही, पण माझा त्या दिवसाचा आनंद आणि आजच्या दिवसाच्या आनंदामध्ये घट झाली नाही, ती वाढलाय. वाढलाय बरं का, अजिबात कमी नाही झाला. तेवढाच जोश, तेवढाच उत्साह, तेवढंच लगबगीनं लोकांना भेटणं, त्यांच्याशी शेअरिंग करणं, लहान असो मोठे असो प्रत्येका सांगते आनंदच एवढा आहे की तो येशू आतमध्ये. तो आतमध्ये आम्ही पाहतो मरियेच्या पोटामध्ये येशू असताना योहानाला भेटायला गेल्यावर, त्या अलिशेबेला भेटायला गेल्यावर तिच्या पोटामध्ये योहान होता. तर येशूला पाहिल्याबरोबर अलिशेबेच्या पोटामध्ये असणाऱ्या योहानानं उसळी मारली. छोटा गर्भ, त्यानं उसळी मारली. येशू आल्या तर आतमध्ये असंच होतं. गर्भातला योहान जर उसळी मारतो आहो, तुम्ही तर जिवंत आहात, तुम्ही जन्माला आले आहात, तुमचं एज आहे, तुम्हाला समज आहे, तुम्हाला बुद्धी आहे. आणि मग गर्भातला योहान जर एक्साइटमेंट दाखवतो तर जिवंत लोकांनी किती एक्साइटमेंट दाखवली पाहिजे. अजून त्या योहानाला समजत पण नाही, लहान लेकरू, गर्भ आहे, तो वाढ पण पूर्ण झालेली नाहीये, पण तरी सुद्धा येशूला नुसतं त्याची उपस्थिती. आता दोघांमध्ये, हा त्याच्या आईच्या पोटामध्ये, तो अलिशेबेच्या पोटात, हा मरीच्या पोटामध्ये, कसं पाहू शकतील एकमेकाला? पण उपस्थितीच तशी हो. ही उपस्थिती कशी आहे माहिती का? तुम्ही माझ्यामध्ये माझी वचनं, वचनाच्या द्वारे देव आमच्यामध्ये उपस्थित आहे. आणि मग जसं योहान उपस्थितीने उड्या मारतो आतमध्ये, आम्ही पण देवाचं वचन ऐकल्यावर उड्याच मारल्या पाहिजे ना. एक दिवस यायला पाहिजे चर्चमध्ये, लोक उड्या मारायला पाहिजे वचन ऐकता ऐकता. एका जागी बसून आपली मंडळी मेलेलं मड नाही, जिवंत मंडळी. आम्ही म्हणाल का? असं नुसतं एक्साइटमेंट असली पाहिजे त्याच्यामध्ये. लागलं तर एकमेकाला ठोशे मारा, टाळ्या मारा एकमेकाला. असंच असतंय ते, नुसतं बसून नाही ते असं आहे देवाचं वचन. कधी कधी बघा तुम्ही, गप्पा मारता मारता काही चुकीचं ऐकलं की चिमटी घेत नाही, ते काहीतरी वेगळं ऐकतो आम्ही ना. तसं देवाचं वचन ऐकल्यावर हीच एक्साइटमेंट आमच्यामध्ये असली पाहिजे. आम्ही म्हणाल का? आज काहीतरी नवीन मिळालं, आज प्रभू आमच्याशी बोलला, वराची वाणी आमच्याकडे आली. जिथं तुमचं आनंद उल्हासित होतं, तुमचं अंतःकरण उल्हासित होतं, आनंदित होतं, तिथं तुम्हाला काहीतरी देवाला दाखवलं पाहिजे. आणि लक्षात ठेवा, इथं चर्च चालू ना, देव स्वर्गातनं सगळ्याला बघत असतो बरं का. काय तुम्हाला काय वाटतं, देव स्वर्गामध्ये झोपलाय? चालू द्या मंडळी. लोक आले चर्चमध्ये, गेलेत. शास्त्र सांगतो तो माझं उठणं, बसणं, चालणं, बोलणं आणि काय हो, निजणं सुद्धा. माझं उठणं, उठून जायला लागला तरी तो तुमच्याकडे बघत असतो. चर्चमध्ये आला, मध्ये आलो आलो, काय नसतं एवढं महत्वाचं. आणि तुम्ही एवढे टाटा अंबानी असता तरी इथं नसता आला. आणि तुम्ही जर बिर्ला टाटा अंबानी असताना तर तुमच्या फॅक्टरी असतात. तुम्ही येतात टू व्हीलरवर, जातात टू व्हीलरवर, हाय 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 करत. आणि तो काय म्हटला, मी तुझं उठणं, तुम्ही बसता आणि बसल्यावर पण तुमच्या हातात मोबाईल आहे, म्हणून मी तुझं बसणं पण बघितलं. तुझं उठणं, बसणं, चालणं, बोलणं, आपापसात चर्चा. काही लोक बसलं एकमेकाशी चर्चा पण करतात बरं का घरातल्या, चर्चमध्ये आल्यावर. आणि तो काय म्हणतो, मी तुझ्या बोलणं पण ऐकलं, अजून तू फॅन खाली बसून निजला ते पण मी पाहिलं. म्हणजे देव स्वर्गामध्ये बसून चर्चमध्ये काय चाललं सगळं बघत असतो. तुम्हाला काय वाटतं, देव स्वर्गामध्ये चाललंय, आराधना चालली, तो म्हणतो बरोबर मी सगळ्याचं ऑब्झर्वेशन करतो, मला इथून सगळे दिसतात, मग देवाला दिसत नाही.
मला इथून दिसतं कोण काय करतं, कोण काय करतं. मग देव स्वर्गामध्ये आहे. मग शास्त्र काय सांगतं, जस्ट देवाचे लोक मी हे का सांगतो माहिती का, जस्ट तुमची एक्साइटमेंट आहे. आता वचन, देवाचं वचन तो पाठवलं, संदेश त्याच्याद्वारे मुखातनं पाठवलं, आणि तुम्ही त्याचं वचन ऐकताना तुम्हाला आनंद होतो. त्यास देवाला काय वाटतं, माझ्या शब्दानं यांना आनंद झालेला आहे. ते पण देव पाहतो ना, शब्दांना आनंद झालेला आहे. कोणाकोणाला आनंद झाला, कोणी एक्सप्रेशन दिलं, कोणी एकदम दगडासारखं बसलेले देव ते पण पाहतो. अरे तो म्हणतो ह्याला कधी शुद्धीवर येणार हे दगड, कधी याच्यामध्ये हालचाल होणार, कधी याला जाणवणार, कधी समजणार देवाचं वचन. ती एक्साइटमेंट, नाताळची सुरुवात म्हणजे एक्साइटमेंट आहे. वराच्या वाणीनं आनंद झाला पाहिजे. पुढे वाचा बरं. वधू ज्याची आहे, वधू ज्याची आहे तोच वर आहे, तोच वर आहे. आणि उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो, त्याचे बोलणे जो ऐकतो तो वराचा मित्र आहे. तो कोण आहे, वराचा मित्र, जो उभा राहून त्याचं बोलणं ऐकतो. ऐका, गाणं मी गातो ना, कोण मित्र, आणि किती लोकांना ते गाणं म्हणा ना, कोण मित्र येशूवानी. पण तुला माहिती का कोण मित्र आहे, खरा मित्र कोण आहे, कोण कुणाचा येशू मित्र आहे, जो उभं राहून त्याचं वचन, जो वाणी उभा राहून ऐकतो तो मित्र आहे. तू झोपून ऐकतो, तू कसं काय मित्र. मग गाण्यात कोण मित्र, येशूवानी. आणि तुला तर जास्त संदेश पण आवडत नाही, तुला जास्त प्रीचिंग केलेलं पण आवडत नाही. तू म्हणतो की नाही मला जास्त प्रीचिंग आवडत नाही, माझं काम आहे, माझा. अरे तू कसा मित्र म्हण, मग तू गाणं पोपटपंची म्हणतो का. तुला वाटतं ते गाणं म्हटल्यावर येशू तुझा मित्र होईल. येशूचा मित्र होण्यासाठी तुझं लक्ष वराच्या वाणीकडे लागलं पाहिजे. योहान येशू संबंधानं त्यांना सांगत आहे, जो येत आहे त्याच्या पायाचे बंद सोडण्याचा मी लायकीचा नाही. आणि तो किती महत्वाचा आहे की त्याचा मित्र कोण आहे, जो मित्र उभा राहून त्याची वाणी ऐकतो. म्हणजे वचनाला आदर करणारा व्यक्तीच येशूचा मित्र असू शकतो, बाकी नाहीच असू शकत येशूचे मित्र. तुम्ही म्हणता येशू माझा मित्र आहे, कोण मित्र येशू, आणि सारे मुळामध्ये आम्हाला काय माहिती का, त्या गाण्यातलं फक्त एकच शब्द आवडतो, सगळे ओझे. आम्हाला येशू पाहिजे का गाढव पाहिजे ते पण कळत नाही. ओझं सगळं त्याच्यावर टाकायचं, आम्ही मोकळं फिरायचं. सगळं ओझं येशूवरती, कुटुंबाचं, घराचं, नोकरीचं, शिक्षणाचं. वर्षभर अभ्यास करायचा नाही, शेवटी पळक साहेब प्रार्थना कर ना माझ्या बाळासाठी, चांगले मार्क त्याला मिळाव. आणि बाळाने कधी हातात पुस्तकच घेतलं नाही, मग येशू ओझं घे. मग मला त्याला देवा याला ज्ञान दे, याला बुद्धी दे, कुठून देऊ. सगळं ओझं येशू टाकून मोकळं व्हायचं. लक्षात ठेवा, या पृथ्वी तलावर देवाचं वचन ऐकण्यासाठी जस्ट आम्ही त्याला आदर देतो, आणि बायबल सांगता आम्ही त्याचे मित्र बनतो. ख्रिस्ताचा स्वीकार करत असताना, वर आमच्यामध्ये येत असताना, ख्रिस्त आमच्यामध्ये येत असताना आमची प्रोसेस सुरू व्हायला पाहिजे. काय, ख्रिस्ताची वाणी आम्ही ऐकायला आलं पाहिजे, ख्रिस्ताची वाणी ऐकायला पाहिजे. किती लोक देवाचं वचन ऐकत आहेत, किती लोक देवाच्या वचनाला रिस्पेक्ट देत आहेत. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, ज्यास देवाचं वचन चालतं ना, त्यास देवाच्या वचनाकडे सगळं कॉन्सन्ट्रेशन झालं पाहिजे, पूर्ण नाही. आता प्रभू बोलत आहे, लक्षात ठेवा. आराधना देवानं आमच्याशी बोलावं याच्यासाठी आराधना असते. आराधना कशासाठी असते, आराधना म्हणजे चर्च नाही. आराधना म्हणजे, आता आराधना झाल्यावर बायबल सांगतं की आराधनेमध्ये देव उतरून येतो, आणि एकदा देव उतरून आला की तो त्या संदेष्टाच्या मुखाचा ताबा घेतो, आणि देव वाणी त्या संदेष्टाच्या मुखात न देतो. आणि ज्यास ती वाणी आमच्याकडे येत असते ना, आम्ही त्याला रिस्पेक्ट देऊन ऐकत असतो, म्हणजे आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करत असतो. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आम्ही येशूचा स्वीकार करतो. तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचनं तुमच्यामध्ये. ख्रिस्ताला स्वीकारणं म्हणजे वचन स्वीकारणं, वाणी स्वीकारणं. वाणी स्वीकारता म्हणजे देवाची वाणी तुम्ही ऐकता, संदेश तुम्ही ऐकतात, आणि त्या संदेशासमोर आपली माना तुम्ही तुकवतात, आदरानं त्याच्या समोर उभं राहत. हा तिसरा मुद्दा झाला. त्यानंतर चौथा मुद्दा, तिसरा वचन वाचा. त्याची वृद्धी व्हावी, त्याची वृद्धी व्हावी, व माझा ह्रास व्हावा, माझा ह्रास व्हावा, हे अवश्य आहे, हे अवश्य आहे. जो वरून येतो, जो वरून येतो तो सर्वांच्या. चौथा मुद्दा, त्याची वृद्धी व्हावी आणि आमचं काय व्हावा. म्हणजे कोण मोठा झाला पाहिजे. नाताळ म्हणजे कोणाला मोठं करायचं,
येशूला मोठं करायचं, त्याची वृद्धी व्हावी. त्याची वृद्धी होण्यासाठी आमचा काय व्हायला पाहिजे? आम्ही कमी व्हायला पाहिजे ना. पण आम्हीच मोठं, आमच्या घरात जर आम्हीच मोठं होणं म्हणजे स्वतःसाठी जगणं. लक्षात ठेवा, मोठं होणं. बऱ्याच वेळा आम्ही येशूपेक्षा आपल्याला जास्त मोठं करतो. आम्ही म्हणतो मला हे आवडत नाही, तू येशूपेक्षा मोठा आहे. मला हे पसंत नाही, मला हे पटत नाही, मला हे पटत नाही, मला हे आवडत नाही. जे ऐका, एक शब्द मी तुम्हाला सांगतो, जेवढं तुम्ही मी मला 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 करताना तेवढं लुसिफर म्हणतो अरे हे माझंच लेकरू आहे. कारण तो पण म्हटलं मी माझं सिंहासन, मी माझं देवापेक्षा. जेव्हा तुम्ही मी आणि मला, सैतान तुमच्यापासून लांब असतो. मी शब्द ऐकल्यावर चला माझं लेकरू मला आवाज देत आहे, उसने मुझे बुलाया. आणि आम्ही गातो तुम पुकारे हम आए, रे काय आम्ही गातो देवाचं गाणं. तिकडं म्हणतो मी माझं मला, तो म्हणतो तुम पुकारे मैं आया. तुम्ही मी माझं मला, मला असं पटतं, मला असं वाटतं, मला असं वाटतं, मला असं वाटतं. मला मला बंद करा, ख्रिस्त वाढू द्या, तुम्ही घटले जा. ख्रिस्ताला स्वीकारणं म्हणजे काय? माझ्या ठाई फक्त ख्रिस्ताचीच वृद्धी व्हायला पाहिजे. आणि लक्षात घ्या, या आयचं एक वैशिष्ट्य आहे बरं का. हा आय जोपर्यंत ताट असतो ना तोपर्यंत हा आय सगळ्याला घेऊन मरतो बघा. हा आय कोण पण ठेवा तुम्ही, यमला लावा मी ई चाला तिथं नाही का, तो म पण मार खाऊन टाकतो. डी ला लावा डी ईच येतो तिथं, त्याचं तो प्रत्येक शब्दाला खाण्याचं काम करतो. पण जेव्हा या आयला तुम्ही बेंड करता तो हा होतो सी, आणि सी ला तुम्ही कुठे ठेवा तो सायलेंटच राहतो. डेक्ट तो सी आहे ना, तो कधीच ऐकायला येत नाही. पण आय जिथं जिथं असेल तिथं लोकांना ऐकायला जातो. हे आईचा संघर्ष कुठंतरी थांबला पाहिजे. आणि तो थांबण्यासाठी काय केलं पाहिजे? तो म्हणतो की मी घटला जावा आणि ख्रिस्ताची वृद्धी व्हावी. ऱ्हास उद्या तुमच्या स्वतःचा. योहानानं तीच गोष्ट सांगितली. आमच्यातला ख्रिस्त वाढला पाहिजे. लक्षात घ्या, ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी जन्माला आला हो, पण अजून पण लोक बाळ म्हणूनच त्याला स्वीकारत आहेत नाही का. अजूनही लोकांना तो गावानीतला ख्रिस्त आवडतो. आणि पुष्कळ लोक तर एवढी सुंदर गावानी सजवतात ना, असं वाटतं की काय सुंदर येशूचा जन्म झाला, लाइटिंग बिटिंग लावून. ते किल्ले करतात, आम्ही गावानी करतो. काय फरक झालाय? त्यांच्याकडे घोडे आहेत, आमच्याकडे उंट आहेत. उंटाचा तांडा निघाला. त्यांच्याकडे मावळे, आमच्याकडे देवदूत आहेत. म्हणजे काय केलं आम्ही? तो म्हणतो तुम्ही परराष्ट्रीयांच्या हातामध्ये हात मिळवू नका, आणि आम्ही त्याच्यातच हात मिळवून बसलेले. ख्रिस्ताचा जन्म झाला त्याच देवदूत तिथं नव्हते. कुठं? जिथं त्या येशूला आणि त्या टोपल्यामध्ये ठेवलं तिथं नव्हते. मग देवदूत कुठं होते? देवदूत जिथं धनगर मेंढर राखत होते तिथं देवदूत गेले हो. पण आम्हाला कुठंतरी वाटतं ना की आम्ही काय म्हणतो, ख्रिस्त बाळ आहे, त्या बाळ ख्रिस्ताला तिथं ठेवलं पाहिजे. नाही हो, ख्रिस्त बाळ नाही. आता 2022 वर्षाचा झालेला एक महान प्रकारचा न्यायाधीश आहे. आता बाळ म्हणून नाही तो येणार आहे, कुठेही जन्म घेण्यासाठी नाही येणार. पहिल्यांदा आला त्यास त्याला जागा नव्हती, तर त्यानं गव्हाणीमध्ये म्हणजे कुत्र निस्त त्या ठिकाणात त्यांनी जन्म घेतला. आता नाही तसा येणार तो, आता नाही तसा येणार. आता प्रकटीकरणाच्या पुस्तकात सांगितलं, पहा मी दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे. दार ठोकण्यामध्ये 2 प्रकार आहेत. ज्यास एक व्यक्ती सातत्यानं दार ठोकते ना, त्यास त्याला जजमेंट करायचं असतं, न्याय करायचा असतो. आणि दुसऱ्यांदा सायलेंटली ज्यास ते दार ठोकतात ना, त्या दार ठोकण्यामध्ये त्या व्यक्तीला फक्त आतमध्ये प्रवेश करायचा असतो. त्याच्यामध्ये एक प्रकारची काकुळत असती. पण दुसऱ्यांदा घरातला एक व्यक्ती दार ठोकतो आणि दुसरा पोलीस पण दार ठोकतो. पोलीस दार ठोकतो ना, त्यास तो दार ठोकलं नाही तर दार तोडून आतमध्ये येतो, जजमेंट करतो, तुम्हाला हातामध्ये बिड्या घालून जातो. आता येशू या दोन्ही गोष्टीविषयी आम्हाला सावधगिरीचा इशारा देत आहे. एक तर मी दार ठोकत असताना मला आतमध्ये घ्याल
तर मी तुमच्या बरोबर येईल, तुमच्या बरोबर जेवेल, तुमच्या घरामध्ये मी एक तुम्हाला आणि तुमच्या घरात आल्याचं समाधान तुम्हाला मिळेल. पण दुसऱ्यांदा ज्यावेळेस मी दार ठोकेल ना, त्या दार ठोकण्यामध्ये साधारण दार ठोकणं नसेल तर त्याच्यामध्ये जजमेंट असेल. न्यायाधीशासारखा येईल आणि तुम्ही करत असलेल्या चुकांबद्दल तुम्हाला घेऊन जाईल आणि जिथं रडणं आणि दात खाणे त्या ठिकाणामध्ये टाकलं जाईल. ख्रिस्त आता बाळ नाही, त्याला मोठं करा, बालिशपणा निघून जाऊ द्या. जर बाळ ख्रिस्त असेल, पहा येशू लहान होता, ऐका, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या वडिलांबरोबर, मरियेबरोबर आणि घर कामाला मदत करत होता असं लिहिलंय. असं सांगतात की त्या ठिकाणामध्ये योसेफाच्या हाताखाली तो सुताराचं काम करतो, बालपणी साधारण काम करत होता. पण येशू मोठा झाला, 30 वर्षाचा झाला, त्यानं बाप्तिस्मा घेतला आणि काना गावामध्ये पहिला चमत्कार त्यानं केला. मोठा झालेला ख्रिस्त, वाढलेला ख्रिस्त. ऐका, ख्रिस्त आमच्यामध्ये काय झाला पाहिजे? आता ख्रिस्त वाढला म्हणजे त्याने साधं काम नाही करायला पाहिजे. आमेन म्हणाल का? साधं काम नाही करायचं. मग काय, कुठलं काम करायचं? पूर्वी तो चिमण्या बनवत होता, कावळ्या बनवत होता, त्या पक्षी बनवत होता वेगवेगळे, सुताराच्या घरामध्ये राहून. मातीच्या, कोणीतरी म्हटलं तो मातीच्या चिमण्या कावळे बनवत होता, असं कुठंतरी लिहिलंय. ते आपल्या बायबलमध्ये नाही, पण सांगत होते ते बनवायचे तिथं. आणि मग तो ते बनवत होता, त्याच्यामध्ये जीव नव्हता. पण येशू मोठा झाला. आता मोठा झालेला येशू मेलेले जिवंत करतो. तुमच्यातला पण ख्रिस्त मोठा झाला तर जे लोक आत्मिक जीवनात मेले त्यांना जिवंत करण्याचं काम तुम्ही करता. याला म्हटलं ख्रिस्त मोठा हो. तुमचा ऱ्हास होऊ द्या. जोपर्यंत तुमचा ऱ्हास होत नाही तोपर्यंत ख्रिस्त मोठा होत नाही. जर मी माझ्या स्वत्वाला जपत राहिलो, मी माझ्या भावना, माझे विचार, माझ्या डोक्यातल्या कल्पना याच्याच जास्त पाठीस लागलो, ऐका, थोडक्यामध्ये देवाला तर मला मोठं करायचं आहे, माझ्यातला ख्रिस्त आहे, त्या ख्रिस्ताला मोठं व्हायचं आहे. आता मोठं व्हायचं तर अंतःकरण पण तेवढं मोठं पाहिजे ना. का स्त्रीमध्ये जी गर्भाशयाची पिशवी असते ना, ते बाळ जसं वाढेल तशी ती पिशवी मोठी मोठी होत जाते. का तर त्या बाळाला तेवढी जागा पाहिजे. समजा ती गर्भाशयाची पिशवी बारीक राहिली तर बाळ आतमध्ये गुदमरेल. आता ख्रिस्त तुमच्यामध्ये, तर तुमचं मन विशाल विशाल होत गेलं पाहिजे हो, आतमध्ये तो मोठा व्हायला पाहिजे ना. म्हणून संकुचित मन ख्रिस्ताच्या वाढीसाठी घातक आहे. मन मोठं करा, मोठं विशाल करा मन. ज्यास तुमचं मन मोठं होतं, विशाल होतं, त्यास ख्रिस्त मोठा होतो. जर संकुचित मनानं प्रभूला स्वीकाराल मग ख्रिस्त कसा मोठा होणार आहे? संकुचित मन ठेवू नका. एकमेकाशी तुमचा व्यवहार जो आहे तो संकुचित मनासारखा असू देऊ नका. ऐका, राग, द्वेष, लोभ, मत्सर या सगळ्या संकुचित मनाच्या गोष्टी आहेत. यानं तुमचं मन संकुचित राहतं. तुम्ही आत्मिक म्हणू शकत नाही. एक मनुष्य म्हणून तुम्ही जगाल, पण ख्रिस्ताला तुमच्यामध्ये तर घ्यायचंय ना, तो तर मोठा व्हायला पाहिजे ना. आणि ज्यास तुम्ही संकुचित मनातनं बाहेर जाल त्यास ख्रिस्त मोठा झाला. त्याने काना गावातला पहिला चमत्कार केला. जर ख्रिस्त तुम्ही संकुचित मनातनं बाहेर आला, ऐका, वर्षानुवर्ष आम्ही याच गोष्टी खेळत राहिलो, मला राग आला, मला अमकं झालं, मला तमकं झालं, हे संकुचित मनाचं लक्षण आहे हो. बरं, तुम्ही राग आला तर तुम्ही काय, आता रशियाचे राष्ट्रपती काय नाव पण त्यांचं, पुतीन नाही ना, ते पुतीन आहे, तुमच्याकडे अण्वस्त्र आहेत, आता जाऊन सगळ्या जगावरती फेकणार आहात. काय तुमचा एवढा राग भारी आहे का? संकुचित मन घेऊन मला राग आला, माझं असं झालं, मला तसं झालं. किती वेळा आम्ही बोलतो मला राग आला, हे बोललं ना मला राग आला. मग ख्रिस्त कुठे आहे? राग 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 करत तुम्ही ख्रिस्त. आणि प्रार्थना काय? आता येशू मोठा व्हायला पाहिजे, तू तर मोठं हो ना आधी. येशू किती सुंदर बोलला, ह्या बालकासारखं झाल्याशिवाय कोणाला देवाच्या राज्यामध्ये येताना. स्वर्गाचं राज्यांच्या काय बालकाचं वैशिष्ट्य? एवढं थैथै नाचेल, राग येईल, भांडे आपतील, दुसऱ्या अक्षराला मिठी मारल. ते बालक बदला घेतात, ते असं बालक असतं का? याने आता ना दुसऱ्या दिवशी 3-4 वर्षाचं पोरग जाताना मोठा दगड त्याच्या डोक्यात घालतो. करतं का प्लॅन? कधीच नाही करत. ज्याने मारलंच त्याला जाऊन मिठी मारतं. आई एवढी बडवती, त्याला चटके देते, गालफाड फोडून फोडून काढते, परत मम्मी म्हणून त्याला कवटाळतं. हे बालक आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय सांगतो? जर मी मोठं व्हायला पाहिजे तर तुम्ही बालक व्हायला पाहिजे.
समजतंय का? तुम्ही लहान व्हा, मी मोठा होतो, आणि तुम्ही मोठा होता, ख्रिस्त लहान बनतो. कसलं सूत्र आहे? तुम्ही मोठं बनता. तुम्हाला इतकं तुम्ही स्वतःला जपत राहता, इतकं तुम्ही स्वतःची काळजी करत राहता, इतक्या तुमच्या भावना, इतकं तुमचं मन काय या मनाला सांभाळता. आणि काहींनी तर इतकं मन लाडकं केलं की विचारायला नको. इतकं लाडकं की त्याचं उठतं. तुला काय वाटतं? मन दुखलं, मन नाराज. 2 डायलॉग तर मन दुखलं, मन नाराज झालं. अरे मन आहे का गेलेला बल्ब आहे? कसं काय सारखं आणि प्रार्थना, बापरे, इतकी पॉवरफुल प्रार्थना की विचारायला नको. मग मन कुठे येतं? जर ख्रिस्त मोठा झाला, मन मोठं बनतं, आणि तुम्ही मोठा झाला तर ख्रिस्त बारीक बनतो. म्हणजे नाताळ म्हणजे काय? मन मोठं करणं. आम्ही म्हणाल काय? मन मोठं झालं, ख्रिस्त मोठं झाला. योहान काय म्हणतो? ज्याला मी स्वीकारत आहे, ज्याला मी बोलवत आहे, तो माझ्यामध्ये मोठा व्हावा. वाचा वचन परत. त्याची वृद्धी व्हावी व माझा ह्रास व्हावा. त्याची वृद्धी व्हावी व माझा ह्रास व्हावा. माझा ह्रास व्हावा हे अवश्य आहे. हे अवश्य. काय अवश्य म्हणजे? इंग्लिशमध्ये बोला. काय? मस्त. अजून त्याच्यापेक्षा अजून चांगला शब्द कोणता वापरू शकता? अवश्य म्हणजे इम्पॉर्टंट आहे, महत्वाचं आहे. मस्त म्हणजे हेच. मस्त म्हणजे हेच, दुसरं काहीच नाही. मस्त या शब्दाचा अर्थ हेच, म्हणजे दुसरं असू शकत नाही. मग काय मस्त आहे? त्याची वृद्धी व्हावी, हेच महत्वाचं आहे, बाकी काही नाही महत्वाचं. नाताळ करताना मग तोच मोठा झाला पाहिजे. तुमचा ऱ्हास व्हायलाच पाहिजे. तुमची वृद्धी होता कामा नये. तुम्ही वाढला तर ख्रिस्ताचा ऱ्हास होणार आहे. हे आवश्यकच आहे, हे इम्पॉर्टंट आहे. जगामध्ये दुसरं काहीच महत्वाचं नाही. म्हणजे तुमचा फराळ महत्वाचा नाही, तुमचं डेकोरेशन महत्वाचं नाही. पण आम्हाला वाटतं ना आता म्हणजे पहिले ते मलाही टेन्शन येतं. मी जाताना म्हटलं लावा रे बाबा सगळी, मी यायच्या आत लावून ठेवा, उद्या जाणार आहे म्हटलं. 18 तारखेच्या आत लावा, बाहेरून लोक येतील, त्यांना दिसलं पाहिजे यांचा नाताळ आहे. लाइटिंग चमकायला लागली, पाठीमागं फुगे, वर्षात एकदा फुगे, माळा, लाइटिंग. आतमध्ये आलं झाड, क्रिसमस ट्री ते कुठून येतं माहित नाही, पण आपण हे लावून ठेवतो. कुठून क्रिसमस ट्री आला ते पण माहित नाही, पण ते लावल्याशिवाय लोकाला बी चेन पडत नाही, मलाही चेन पडत नाही. लाव रे बाबा एकदाचे फुगे लाव, गोळे लाव, अमकं लाव, तर ते मस्त काय आहे? त्याची वृद्धी व्हावी, हे महत्वाचं आहे. हे साईड बाजूच आहे, बाकीचं सगळं आहे. चर्च चांगलं दिसावं वर्षात एकदा. त्यांना पण एक सण आहे आपल्याला. त्यांनी लाइटिंग लावतात, आम्ही पण लाइटिंग लावतो. त्यांना पण कळलं पाहिजे ना आमचं. ठीक आहे, लोकाला दाखवतात तर दाखवा, पण ते नाही महत्वाचं. काय लोकाला काय दिसलं पाहिजे? तुम्ही घटला, येशू मोठा झाला, ते महत्वाचं आहे. माघार घेतली तुम्ही, कुठेतरी समेटासाठी पुढे आला, कुठेतरी क्षमेसाठी पुढे आला, याला म्हटलंय घटणं. अनेक वर्षाचा अबोला असेल, कुठेतरी बोलण्यासाठी पुढे जा. बऱ्याच काळ तुमच्या मनामध्ये ज्या प्रकारचे गैरसमज आहे ते काढणं, माघार घेणं. लक्षात ठेवा, माघार घेणं फार गरजेचं आहे. 2 पावलं मागं सरकायचं आहे. येशू येणंच तो आम्हाला साफ करण्यासाठी येत असतो. एकमेकाशी तुमचे संबंध नीट करण्याचा तुम्ही प्रयत्न करतो. मला आवडतं त्या सिस्टरांची साक्ष. कुठून येतात ते? कुठले? तामलवाडी. ते सांगतात इथं आल्यावर आमचा सगळ्यात मोठा बदल काय झाला, जेव्हापासून तो गुड फ्रायडेचा इकडचे बाकीचे संदेश ऐकले तर पहिल्यांदा आम्ही आमच्या सगळ्या नातेवाईकांची समेट केला ज्यांच्याशी आमचं पटत नव्हतं. खूप आवडलं आम्हाला. म्हणजे ते आले तर त्यांनी काय वर्शिप बघितली, गाणे बघितले, लोक कसे कपडे घालतात, लोक कसं राहतात, त्यांनी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग नाही बघितलं, त्यांनी ख्रिस्ताचं शिकवण बघितलं. हा नाताळ आहे. ख्रिस्ताची शिकवण जाणून घ्या, हेच महत्वाचं आहे, बाकी काहीच महत्वाचं नाही. जर शिक्षणच ख्रिस्ताचं नसेल, ते आत्मसात केलं नाही, मग बाकीच्या किती पण गोष्टी तुम्ही केल्या तर ते शून्य होऊन जातं. म्हणून त्याला म्हटलंय मस्ट, हेच महत्वाचं आहे.
बाकी कोणत्याच गोष्टी महत्वाच्या नाही. लक्षात घ्या, ख्रिस्त आला म्हणजे आमच्यात नम्रता आली, अहंकार, गर्व, मीपणा, आढ्यता, माघार न घेणं. किती काळ आम्ही या अवस्थेमध्ये राहणार आहोत? नाही, करूच नका नाताळ. अधिकारच नाही तुम्हाला. मी तर म्हणतो ख्रिस्ताची टिंगल केल्यासारखं आहे. तुम्ही टवाळी करत आहात, तुम्ही येशूला दुय्यम स्थान देत आहात. जर घरातले नातीच तुमची नीट ठेवता आली नाही, मग तुम्ही नाताळ करून उपयोग काय? लक्षात ठेवा, आम्हाला सगळ्याला स्वर्गामध्ये जायचं आहे. आणि सगळ्याला स्वर्गात जायचं ना, तर घरातलं वातावरण पहिल्यांदा आम्हाला चांगलं करावं लागणार आहे, मग स्वर्गामध्ये पोहोचणार आहे. शेवटची गोष्ट वाचूया 31व्या वचनामध्ये. जो वरून येतो, जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे. तो सर्वांच्या वर आहे. जो पृथ्वीपासून आला, जो पृथ्वीपासून आला, तो पृथ्वीचा आहे. पाचवी गोष्ट, आम्ही ख्रिस्ताला सगळ्याच्या वर ठेवायचं. आमेन म्हणाल का? तो कुठून आला आणि मग ठेवायचं कुठं त्याला? सगळ्याच्या वर, सगळ्याच्या वर. मग आहे काय सगळं? तो जगातनं नाही आला. कुठून आला? वरून आला. आता वरून आला तर त्याला वरच्याच गोष्टीमध्ये ठेवायचंय. ऐका बर का, आता लोकाला खरा नाताळ समजणार आहे. वरून आला ना, तर त्यानं वरून कोणकोणत्या गोष्टी आणल्या? योहान जे बोलतो ना, ते तात्विक आहे आणि ते प्रत्येक मंडळीचं आणि ख्रिस्ती समाजाची आवश्यक असणारी गोष्ट आहे. तो खालून नाही आला, जमिनीतून नाही आला, मरीच्या पोटातून नाही आला, की योसेफापासून नाही तो जन्माला आला. तो वरून आला, पित्यानं त्याला पाठवलं आणि तो वरून येताना वरच्या गोष्टी घेऊन आला. म्हणून आम्ही पाहतो येशूच्या जन्माच्या वेळेस देवदूत पण वरूनच आले. त्यांना जगातल्या लोकांनी कोणीतरी नाही बातमी दिली, ओ येशूचा जन्म झाला, कुठंतरी योसेफाचा भाऊ आला, येशू आणि मरियेची कोणतरी ननंद आली किंवा मरियेची आणि जाऊ आली आणि तिने नाही सांगितलं आज आमच्या योसेफाला मुलगा झाला, आणि मरियेच्या बहिणीने नाही सांगितलं येशूचा जन्म झाला. ते वरून असणाऱ्या गोष्टी. वरून आला. काय वरून निरोप आला? जगाला झालेला मोठा आनंद. आणि वरच्या गोष्टी कोणत्या आहेत माहिती का? भिवू नका, ही वरची गोष्ट आहे. येशूच्या जन्माच्या वेळेस सगळ्यात मोठं शुभवर्तमान कोणतं? भिवू नका, हे वरून असणारी गोष्ट आहे. म्हणून ज्या दिवशी तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारता, तर वरची गोष्ट कोणती? तुमच्यामधलं भय गेलं पाहिजे. आमेन म्हणू का? ही वरची गोष्ट आहे. भय गेलं पाहिजे बरं का. मग जर तुमच्यामध्ये येशूचा जन्म झाला, मग भीती कशाला हो तुमच्यामध्ये? समस्या तीच आहे. जगातल्या गोष्टी तुम्ही स्वीकारता. कोणीतरी सांगतं की तुमचं गर्भाशय बंद आहे, त्याला गाठ आहे, तुम्हाला लेकरू होणार नाही. कोणी सांगतं तुमच्या किडन्या फेल आहे, तुमची किडनी काम करणार नाही. कोणी सांगतं तुमचं हार्ट वीक आहे आणि हार्ट काम करणार नाही. हे सगळं जगातलं आहे. पण वरच्या गोष्टी सांगतात भिवू नका. ज्या दिवशी ख्रिस्त तुमच्यामध्ये येतो ना, त्या पहिल्यांदा तो तुम्हाला भीतीमधनं बाहेर काढतो. हे वरून असणार आहे. दुसरी गोष्ट, वरून जगामध्ये ज्या काही रूढी परंपरा आहेत त्या वरून नाहीत, त्या जगातल्या आहेत. कशा पद्धतीने नाताळ करावा या जगातल्या रूढी परंपरा आहेत, पण कशा पद्धतीने नाताळ करा या वरच्या गोष्टी काय आहेत? ऐका, आता जगातल्या गोष्टी काय माहिती का? पुन्हा मी तुम्हाला सांगतो, बऱ्याच वेळा ते सांगेल आणि 25 तारीख होईपर्यंत याच गोष्टीवरती माझा जोर असेल. जगातल्या गोष्टी काय? रंगरंगोटी, कपडे धुणं, कपडे घेणं, फराळ करणं, या सगळ्या ह्या बायबलमध्ये कुठं दिल्यात का तुम्ही असं करा म्हणून? बायबलमध्ये फक्त एक सण दिलाय आणि तो सण साजरा करण्याची पद्धत वेलांडण्याचा सण, मुंडी पाय आतडी. काय खायचं? मुंडी पाय आतडी, वेलांडण्याचा सण. तिथं पोळ्या नाही सांगितल्या, श्रीखंड नाही सांगितला, चकल्या नाही सांगितल्या, करंजा नाही, कापण्या नाही, शंकरपाळ्या नाही, चिवडा नाही. आहे का कुठं? ते असं लिहिलं नाही. तुम्ही नाताळाला 25 तारीख आल्यावर 20 तारखेपासून फराळाला बसणे असं पाहिजे. सुटसुटीत सगळं लिहिलं नाही का? बरोबर 20 पासून सुरुवात होते, आहे की नाही? 15ला धुणं बिणं, गोधड्या न्यायचं, कंबर तळ्यात नेऊन सगळी घाण एकदा त्याच्यात टाकून द्यायची, स्वच्छ झालं, लावा, स्वच्छ झालं घर. जास्त पैसा असेल तर 1 तारखेला पेंटर बोलून सगळं घर रंगवून टाकायचं, जसं काळे दरवर्षी रंगवते. आता नाही रंगवले. त्यांचं एक वैशिष्ट्य आहे बघा, किती पण भारी घर असलं की ते पोरं खरडून काढतात आणि परत रंग लावून मोकळत. त्यांना माहित नाही एवढा सुंदर पेंट दिलाय तर त्याला नुसतं साबणाने धुवायचं, ते काथ्या घासून घासून काढतात दिलेला रंग सुद्धा. इतकी भारी इथे. पण हे सगळं ट्रॅडिशनल झालं, हे जगाचं झालं. आता वरून काय?
पहा किती सुंदर आहे. मी बायबल तुम्हाला सांगतो ना, इकडं जगामध्ये जगात आलेल्या गोष्टी कोणत्या, त्याने तारा, आपण तारा घरावरती लावला, हे जगाचं संकल्पना. जगात काय, घरावरती तारा लावला आणि मग लाइटिंग लावायला. आता लाइटिंग का लावायची त्याचं कारण आहे, हे जगातली गोष्ट. त्या आकाशामध्ये त्या दिवशी तारे चमकले, सगळ्यांचं लक्ष जे ज्ञानी लोक आहे त्यांनी त्या ठिकाणामध्ये तारा पाहिला, पण एक तारा सगळ्यापेक्षा वेगळा होता, तो चमकत होता. आणि मग लोकांनी त्याच्यात म्हणलं, जगात काय आता तारा कोण बघणार आहे, त्यापेक्षा आपल्या ताऱ्यासारख्या लाईटीच लावून टाकले, हे जगातलं झालं. मग तो स्टार बघण्याच्या ऐवजी आम्ही काय करतो, स्टार घरावरती लावतो, हे जगातलं झालं. आता बायबल काय सांगतं माहितीये का, ज्याचा तारा जो जन्माला येणार आहे त्याचा तारा वेगळा आहे. आणि तो तारा ज्यावेळेस या ज्ञानी लोकांनी, पहा मी वरच्या गोष्टी सांगतो, जो वरून आला तो सगळ्यांच्या वर आहे, तो सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. मग या ताऱ्याचं वैशिष्ट्य काय, ज्ञानी लोकांनी तो तारा पाहिला आणि त्या ताऱ्याच्या दिशेने ते ख्रिस्ताचा शोध घेत निघाले. ही वरच्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे. खालच्या गोष्टी घरावरती तारा लावणं, वरच्या गोष्टी ख्रिस्ताचा शोध घेणं, त्याचा जन्म व्हायचा कुठं. माझा पुढचा जो संदेश असेल, ख्रिस्ताचा जन्म व्हायचा कुठं, तो कुठे जन्म घेणार आहे, कुठे जन्माला येणार आहे. पण त्याच्या अगोदर पहिला या मुद्द्यावरती आम्ही यायचं की ज्ञानी लोकांनी आकाशातल्या ताऱ्याचा शोध घेतला. तो तारा त्यांनी पाहिला ना. आणि मग आम्ही पाहतो आता वरच्या गोष्टीविषयी तुम्हाला सांगत असताना हे ज्ञानी लोक हेरोदाकडे गेले. त्याने विचारलं की ख्रिस्ताचा जन्म इथं झाला का, त्यांनी सांगितलं, तारा दिसल्याची वेळ सांगितली. आणि हेरोदानं काय केलं, लगेच त्या ठिकाणामध्ये त्याच्या ह्याच्यामध्ये जे आणि बायबलचे अभ्यासक होते सगळ्याला बोलवलं आणि त्यांनी अभ्यास करून विचारलं की ख्रिस्ताचा जन्म नेमका कुठं व्हायला पाहिजे असं शास्त्रामध्ये आहे. हे वरून असणाऱ्या गोष्टी म्हणजे ज्या येशूचा जन्म झाला त्यावेळेस पहिल्यांदा धर्मशास्त्र बाहेर काढण्यात आलं. ही वरची गोष्ट आहे. तुम्ही तारा बाहेर काढला, पण वरची गोष्ट म्हणजे शास्त्र बाहेर काढणं आहे. तुझं वचन माझ्या पावला करता देवा, माझ्या मार्गावरती प्रकाश आहे. त्याने प्रकाश पाहिला. बायबल सांगतं देवदूतांनी प्रकाश पाहिला आणि ते पडले. ऐका, जेव्हा त्यांनी प्रकाश पाहिला ते पडले. पडणं म्हणजे भीती आहे. देवाचं वचन जर उलगडून सांगितलं ना, तर आम्ही भीतीपोटी पडलं पाहिजे की माझ्यामध्ये एवढं पाप आहे, मी कसं प्रभू समोर उभं राहू शकतो. फेल डाऊन. नम्रता आहे ती, प्रभूच्या वचनासमोर मान तुकवणं, प्रभूजी मी चुकलो. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, येशू हे नाव ज्यास ख्रिस्ताला पकडलं त्यास त्यांना विचारलं की तू कोण आहेस, तो म्हटला मी आहे. मी आहे म्हटल्यावर ते पडले. पडणं जे आहे ना, ती एक प्रकारची भीती आहे. या लोकांनी पण प्रकाश पाहिला आणि ते पडले. आता आत्मिक जीवनामध्ये वरच्या गोष्टी कोणत्या आहेत, देवाचं वचन पाहिल्यावर आम्ही सपशेल शरणागती पत्करावी, सपशेल त्याच्या समोर पडावं. पडणं म्हणजेच अस्तित्व नष्ट करून टाकणं. नाताळ म्हणजे अस्तित्व नष्ट करणे. प्रिया, त्याने वरच्या गोष्टी कोणत्या आहेत, त्याने बायबल उघडलं आणि ख्रिस्ताचा जन्म कोठं व्हायचं हे सिद्ध करण्यासाठी किंवा शोधून काढण्यासाठी त्याने शास्त्राचा आधार घेतला. लक्षात घ्या, वरील गोष्टी म्हणजे फक्त शास्त्राचा आधारच घेणं, बाकीच्या गोष्टी पृथ्वी तलावरची नाही. शेवटची गोष्ट 35 वचन वाचा. पिता पुत्रावर प्रीती करीतो आणि त्याने सर्व काही त्याच्या हाती दिले आहे. जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन. कसा ख्रिस्तावर आणि येशूला स्वीकारणार आहोत. शेवटची गोष्ट, जर तुम्हाला ख्रिस्त समजला, येशू समजला, नाताळ समजला, ख्रिस्ताचा जन्म समजला, तर दोन गोष्टी तुमच्यातनं बाहेर पडल्या पाहिजे. एक म्हणजे त्याच्यावरती प्रीती करणं आणि दुसरी गोष्ट त्याच्यावरती विश्वास ठेवणं. नुसतं प्रीती करून पण उपयोग नाही बरं का, त्याच्यावर विश्वास पण ठेवला पाहिजे. आणि प्रीती कशी असली पाहिजे माहिती का, जशी देवानं प्रीती केली तशी ख्रिस्तावरती प्रीती केली पाहिजे. देवासारखी प्रीती करावी बरं का. जर तुमचं ख्रिस्तावर प्रेम आहे तर त्याच्यावर पहिले प्रेम करायला शिका. लक्षात ठेवा, देवाचं ख्रिस्तावरचं प्रेम सर्वोच्च आहे, तसं तुमचं सुद्धा ख्रिस्तावरचं प्रेम हे सर्वोच्चच असलं पाहिजे. सर्वोच्च.
बाकीच्या गोष्टीपेक्षा त्याच्यावर जास्त प्रेम केलं पाहिजे. बाकीच्या गोष्टीकडे नको आहे प्रिया, फक्त देवावरतीच तुमचं प्रेम असलं पाहिजे. या देवापेक्षा वेगळं प्रेम तुम्ही ख्रिस्तावरती कराल किंवा तुम्ही त्याला सेकंड चान्स म्हणून ख्रिस्ताकडे बघाल. ऐका, प्रेमात फरक आहे. काही गोष्टी त्या देवापेक्षा जास्त तुम्हाला आवडत असतील, मग तुमचा नाताळ नाही. ज्या गोष्टी तुम्हाला देवापेक्षा जास्त आवडतात, जास्त अट्रॅक्ट करतात, आणि त्यामध्ये जर तुम्ही अडकून पडलेला आहात तर तुम्ही नाताळ करत नाही, तुम्ही चुकीच्या गोष्टी करताय. शास्त्र सांगतं ख्रिस्तावर देवानं प्रीती केली, तसं मंडळीनं आणि प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीनं फक्त देवावरच प्रेम केलं पाहिजे. मनुष्य म्हटला, जो कोणी माझा शिष्य पाहतो त्यानं आत्मनिग्रह करावा. आपला बाप, आपली आई, आपला भाऊ, आपली बहीण या सर्वस्वाचा त्याग करून त्यानं माझ्या मागे यावं. हे देवावरचं प्रेम आहे. सगळ्याचा त्याग करायचा. कोणतीच गोष्ट तुम्हाला देवापासून तोडता कामा नये. हो, म्हणतो ख्रिस्ताच्या प्रीतीपासून, प्रेमापासून मला कोण विभक्त करेल? मरण. कित्येक वेळा आज बऱ्याच लोकांची समस्या आहे. एखादी व्यक्ती घरातली मेली प्रार्थना केल्यावर ते म्हणतात की देवानं का वाचवलं नाही? अरे मग तुझं प्रेम देवावरती का व्यक्तीवरती आहे? कधी कधी नोकरी जाते, गेली नोकरी, देवानं आणि माझी नोकरी का नाही वाचवली? तुझं प्रेम नोकरीवरती का देवावरती आहे? कधी कधी पती पत्नी मधलं नातं तुटलं जातं, ती प्रार्थना करते परंतु त्यांचा घटस्फोट होतो. तुझं प्रेम देवावर की तुझ्या नवऱ्यावरती प्रेम आहे? काही गोष्टी तुम्हाला तिथं किंमत चुकवावी लागणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाचं प्रेम इतकं भारी आहे, जगातलं प्रेम स्वार्थी आहे, ते तुम्हाला सोडतील. पण ख्रिस्त म्हणतो युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर राहील. तेच प्रेम महत्वाचं आहे. तेवढंच प्रेम त्याला द्या. मग सोडून जाणाऱ्या लोकांवर प्रेम करण्याच्या ऐवजी शेवटपर्यंत सोबत राहणाऱ्या देवावरतीच प्रेम भारी आहे. तेच महत्वाचं आहे. बाकी सगळे सोडणार आहेत. नोकरी साथ सोडेल, बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड सगळे सोबत सोडणार आहे, पण येशू आम्हाला कधीच सोडणार नाही. म्हणून खरा नाताळ म्हणजे देवावरती प्रेम करायला शिकणं. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देऊ. आपल्या जागेवरती पण उभं राहूया, आपले डोळे बंद करूया, आपल्या माना आपण लावूया, आपली मस्तक आपण झुकूया. प्रभूचं वचन आपल्याकडे आलेलं आहे, त्याला समर्पित होऊया. जगात सगळीकडे नाताळ साजरा केला जात आहे, परंतु आज प्रभूचं वचन आपल्याकडे आलं आणि त्या वचनानं पुन्हा एकदा आमची भेट घेतलेली असताना प्रभू आज वेगळ्या पद्धतीने आमच्याशी बोलत आहे. योहान सांगतो तो वर आहे, मी वराचा मित्र आहे. परंतु वराच्या मित्राला वराच्या वाणीनं आनंद होतो, तसं आज देवाच्या वचनानं आमचं अंतःकरण आनंदित होऊ द्या. जो वरून आला तो सर्वांच्या वर आहे. जग करतं तसं जगातनं नाताळ आला, पण ख्रिस्त स्वर्गातनं आला. जग करतं तसं नाताळ करायचं नाही. वरून देवदूत आले, पण देवदूत सुवार्ता घेऊन आले. वरून जो येतो ख्रिस्त तो शुभवर्तमान आहे, जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. हा शुभवर्तमान आम्हाला बाहेर घेऊन जायचे, कारण या वरील गोष्टी आहेत. खालील गोष्टी खरोखरी जाऊन कॅरल गाणं तो भाग आहे, पण तेच म्हणजे सर्व नाही. जे महत्वाचं त्याच्याकडे आपलं लक्ष लावूया. हे सर्व समर्थ देवा, आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येत आहोत प्रभूजी. नव्यानं आमचं समर्पण आम्ही तुला करत आहोत प्रभू. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी तुझ्या स्वाधीन करतो. ज्या पद्धतीने लोकांची विचार, त्यांची मनोवृत्ती याच्यामध्ये ज्या गोष्टी बसलेल्या आहेत, 2022 वर्ष एकच परंपरा, एकच ट्रेडिशन, ज्या पद्धतीचा नाताळ ते करत आहे, निश्चितच स्वर्गामध्ये तुला तो पसंत नाही प्रभूजी. नाताळाच्या दिवशी लोक ज्या पद्धतीचा आनंद व्यक्त करत आहेत, परंतु देवदूतांनी जो आनंद केला त्याने जाऊन जगाला शुभवर्तमान घोषित केलं. हा वरील नाताळ या वर्षामध्ये साजरा करण्यासाठी अनेक लोकांना सुबुद्धी ज्ञान दे. दिवस थोडक्यात,
परिस्थिती आता आमच्या कंट्रोलमध्ये आहे तोपर्यंतच आम्ही शुभवर्तमान घेऊन जाऊ शकतो. एक दिवस परिस्थिती हाताबाहेर जाईल, शुभवर्तमानासाठी पहिल्यासारखी संधी नसणार प्रभू, हे आम्हाला माहिती आहे. म्हणून ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ती एक जबाबदारी दे. येशूचा जन्म हा जगाला पापापासून सुटका देण्यासाठी आहे. आणि ते शुभवर्तमानच आम्ही घेऊन गेलो नाही तर लोक कसे सुटणार आहेत? म्हणून मंडळ्या जाग कर. आज ज्यावेळेस अनेक लोक हा संदेश ऐकतील तर 25 तारखेपर्यंत त्याने पुष्कळ लोकांना शुभवर्तमान सांगितलेलं असू दे प्रभूजी. ख्रिस्ताचा जन्म तर व्हायचा तो झाला, त्याचं काम संपून तो स्वर्गामध्ये गेलेला आहे. परंतु आता या पृथ्वी तलावरती तो आम्हाला काम दिलेलं आहे, ते करण्यासाठी तुझा अनुग्रह पुरव आम्हाला. प्रत्येक परिवारातले नातेसंबंध मजबूत कर माझ्या राजा. पवित्र आत्म्या, आज घरातलं अनेक घरांमध्ये बिघडलेलं वातावरण महाराष्ट्रात, भारत देशामध्ये, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये हे कुटुंबातलं बिघडलेलं वातावरण येशूच्या जन्मानं नीट होऊन जाऊ दे प्रभूजी. आम्हाला एकमेकासमोर उभं राहायचंय, आम्हाला देवासमोर उभं राहायचं. या भावनेनं त्यांचं अंतःकरण स्वच्छ आणि शुद्ध होऊन जाऊ दे प्रभूजी. कुठलीच गोष्ट आमच्यातनं अशी घडू नये की ज्याच्याद्वारे आमच्यातला देव आमच्याकडे पाहून त्यानं दुःखी व्हावं, अशी घटनाच घडू नये माझ्या राजा. तुझ्या लोकांना तुझ्या स्वाधीन करत आहे. हा संदेश ऐकल्यानंतर मला अनेक लोकांचे कॉल येऊ दे, मेसेज येऊ दे. आम्ही आमच्या परिवारातलं वातावरण नीट केलेलं आहे, आता ख्रिस्ताला येण्यासाठी जागा तयार केली. योहान म्हणतो मी वर नाही, मी वराचा मित्र आहे, तो येण्यासाठी मी जागा तयार करत आहे. प्रभू, आज ऐकणारे प्रत्येक लोक त्याने आपल्या परिवारामध्ये, आपल्या जीवनामध्ये येशूला येण्यासाठी जागा तयार करावी, असलं अंतःकरण त्यांना दे. समंजसपणा त्यांच्यात उत्पन्न कर. तुला गौरव, तुला महिमा, तुला आदर देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन.